सर्वांना आवाज येतोय का? हॅलो. सर्वांना आवाज येतोय का माझा? सर्वांना आवाज येतोय व्यवस्थित? ओके. ओके, ग्रेट. व्यवस्थित आवाज येतो आहे. एम आय विजिबल, एम आय ऑडिओबल? सर्व काही ओके आहे? ओके ओके ओके. ग्रेट मित्रांनो. ओके. तर मित्रांनो, आज आपण आजच्या या वेबिनारमध्ये पाहणार आहोत की आपण आपला व्यवसाय डिजिटली कशा पद्धतीने ग्रो करू शकतो. तर मित्रांनो, आज आपण बिलकुल सुद्धा टाइमपास करणार नाही. पुढचे 90 मिनिटं आपल्याकडे आहेत आणि या 90 मिनिटांमध्ये अशा काही गोष्टी, अशा काही सिक्रेट्स आपण या वेबिनारमध्ये जाणून घेणार आहोत ना, ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमचा व्यवसाय ग्रो करायला खूप जास्त मदत होणार आहे. तर मित्रांनो, मी काय करतो, स्टार्टिंग पासूनच तुमच्याशी एक या ठिकाणी आता स्टार्टिंग तुम्हाला एक पीपीटी दाखवतो. लेट मी शो यू समथिंग. ओके ओके ओके. माझी स्क्रीन दिसते सर्वांना? माझी स्क्रीन विजिबल आहे? चॅट बॉक्स मध्ये सांगायचं सर्वांनी स्क्रीन विजिबल आहे की नाही. एक मिनिट तर. ओके ओके. माझी स्क्रीन चॅट मध्ये टाईप करून सांगा मला, म्हणजे मग आपण जास्त वेळ वाया न घालवता प्रोसीड करूयात वेबिनारला. ओके ओके ओके. नमस्कार मित्रांनो, वेलकम 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 टू ग्रो युअर बिझनेस डिजिटली पॉवर्ड बाय टेक मॅनेजर मध्ये. तर मित्रांनो, स्क्रीनवरती कोणीही काही करायचं नाही आहे. सुधीर सर, तुम्ही स्क्रीनवरती काही करू नका. तर ओके. वेलकम 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 टू ग्रो युअर बिझनेस डिजिटली पॉवर्ड बाय टेक मॅनेजर मध्ये. तर मित्रांनो, आजच्या या वेबिनार मध्ये आपण समजून घेणार आहोत की आपला आपण बिझनेस कशा पद्धतीने ग्रो करायचा आहे डिजिटली. होय मित्रांनो, डिजिटली बिझनेस ग्रो करायच्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत, त्या कशा पद्धतीने करायच्या, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, इत्थंभूत गोष्टी आपण आजच्या या वेबिनार मध्ये समजून घेणार आहोत आणि काही गोष्टी प्रॅक्टिकली देखील इम्प्लिमेंट करणार आहोत. तर हा सेशन खूप जास्त महत्वाचा ठरणार आहे तुमच्या बिझनेसच्या दृष्टिकोनातून. ओके. सो मित्रांनो, सर्वात प्रथम हा वेबिनार फक्त वन वे नसणार आहे. हा वेबिनार टू वे असणार आहे. आपण दोघांनीही, तुम्ही आणि मी दोघांनीही आपण एकमेकांशी संवाद साधायचा आहे. मी काही तुम्हाला प्रश्न विचारेल त्याची चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायची आहे. तर सर्वप्रथम आपण एकमेकांशी कनेक्ट होऊयात. तर सर्वात पहिल्यांदा मला, तुम्ही कुठून आहात, तुम्ही कुठून जॉईन केलेलं आहात आणि तुमचं नाव, आणि त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग तुम्हाला कशासाठी शिकायचं आहे. तर सर्वांनी आपापलं नाव सांगा. ओके. गीतांजली मॅडम. ओके. तर सर्वांनी सर्वांनी आपापलं नाव सांगायचंय. अक्षय सर, ओके, पुण्यातून आहेत. सिद्धांत सर आहेत. ओके. तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कशासाठी शिकायचं आहे हे देखील मला सांगायचं आहे. सुशील सर आहेत. ओके, ग्रेट. महेश सर आहेत सोलापूरवरून. ग्रेट ग्रेट. तर खूप सारे ऑडियन्स आहेत. तर एवढं कमी आपलं मित्रांनो, लक्षात ठेवा, कन्व्हर्सेशन नेहमी टू वे असलं पाहिजे. ओके. बिझनेस ग्रो करण्यासाठी बिझनेस नाशिक. ओके. अमोल सर आहेत. ऑडिओ इको होतोय. ओके. आत्ता व्यवस्थित येतोय सर? ओके. चेतन सर म्हणतात ओके, मुंबई बिझनेस ग्रो करण्यासाठी. ओके. एकंदरीत सर्व लोक आपला व्यवसाय ग्रो करण्यासाठी इथून कनेक्ट झालेले आहेत. सुधीर सर आहेत. विकास सर आहेत. जर्नलिस्ट आणि इन्शुरन्स ऍडवायझर आहेत. ओके ओके ओके, ग्रेट. तर मित्रांनो, आता मला सांगा, डिजिटल मार्केटिंग बद्दल तुम्हाला यापूर्वी काही माहिती आहे का? ओके. दत्तात्रय जोशी सर आहेत नाशिकवरून. त्यांना बिझनेस ग्रो करण्यासाठी हा वेबिनार त्यांनी जॉईन केलेला आहे. ओके, ग्रेट. तर आपली ऑडियन्स पूर्णपणे त्यांना माहिती आहे की आजच्या वेबिनारचं इंटेन्शन पूर्ण क्लिअर आहे की आजचा वेबिनार मला कशासाठी जॉईन करायचा, तर बिझनेस ग्रो करण्यासाठी जॉईन करायचा आहे. ओके, ग्रेट. फेसबुकवर ऍड लावण्यासाठी. ओके ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, मस्त. सो सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आपण तुमच्या समस्या जाणून घेऊया की तुमच्या समस्या काय आहेत फिट इंडिया मिशन करण्यासाठी. ओ ग्रेट. फिट इंडिया मिशन, ग्रेट ग्रेट ग्रेट. तर सर्वात प्रथम आपण तुमच्या समस्या जाणून घेऊयात की तुमच्या बिझनेसला विजिबिलिटी बिलकुल पण नाही आहे. हे बरोबर आहे का? चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. जर बरोबर असेल तर हो असं टाईप करा, आणि नसेल तर नो असं टाईप करा. ओके. तर तुमच्या बिझनेसला विजिबिलिटी नाही आहे, स्टेडी इन्कम नाहीये, ऑनलाईन कमाईची शाश्वती नाहीये. हे बाबा सर, तुम्ही म्हणताय आम्ही डिजिटल मार्केटिंग करू, काय ते शिकून घेऊ आणि करू, पण बिझनेसला इन्कम किती मिळेल, अर्निंग काय होईल आमची, याची शाश्वती नाहीये. मार्गदर्शनाची कमतरता आहे का? ऑनलाईन येण्याची भीती आहे तुम्हाला?
तर या सर्व समस्या तुम्हाला असतील तर मी असं टाईप करा, म्हणजे मला समजेल की ऍक्च्युली आपण हा वेबिनार बरोबर लोकांसाठी घेतोय का. ओके. सो प्रत्येकाने जर ह्या समस्या तुम्हाला असतील तर मी असं टाईप करा, नसेल तरी काही हरकत नाही, नो असं टाईप केलं तरी चालेल. ओके ओके, मी ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे याचा अर्थ बाकीच्या लोकांना समस्या नाहीये. ओके, आहेत सर्वांना आहे. ओके, ग्रेट ग्रेट. सो मित्रांनो, ह्या समस्यांवरती एक महत्वपूर्ण उपाय आहे डिजिटल मार्केटिंग. या गोष्टी, बिझनेसला व्हिजिबिलिटी कशी आणायची, स्टडी इन्कम कसा जनरेट करायचा आणि ऑनलाईन येण्याची भीती पूर्णपणे संपून कशी टाकायची, हे आजच्या वेबिनार मध्ये तुम्हाला समजणार आहे. मित्रांनो, आपल्या आजच्या वेबिनारचा अजेंडा काय आहे, तर अजेंडा आपल्या वेबिनारचा इतकाच आहे, एवढा मोठा आहे की डिजिटल मार्केटिंगचे फंडामेंटल्स पूर्णपणे समजून घ्यायचे आहेत. डिजिटल मार्केटिंगच्या सिक्रेट गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि बिझनेस ग्रोथचा रोडमॅप समजून घ्यायचा आहे. तर तुम्ही म्हणाल सर, आम्ही एवढ्या दिवसांपासून बिझनेस करतोय, तुम्ही बिझनेस ग्रोथ टिप्स शेअर करता. तर मित्रांनो, बिलकुल मी तुम्हाला बिझनेस ग्रोथ टिप्स शेअर करणार, परंतु ऑनलाईन बिझनेस कशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकाल, या गोष्टी आपण आजच्या वेबिनार मध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. सो मित्रांनो, क्लिअर झालेले आजचा वेबिनार कशासाठी आहे. जर क्लिअर झाले असेल तर CLR क्लिअर असं मला चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, म्हणजे कसं हे आपलं इंटरॅक्शन 1 to 1 आपण ठेवू शकू. ओके, सर्वांनी टाईप करायचं मित्रांनो. ओके ओके, ग्रेट. तर मित्रांनो, आजच्या वेबिनार मध्ये आपण आपला बिझनेस 10x ग्रो करण्याचा फॉर्म्युला पाहणार आहोत. काय करणार आहोत, 10x बिझनेस ग्रो करण्याचा फॉर्म्युला. 10 पट आपला बिझनेस खरोखर ग्रो होऊ शकतो का, आणि तो ग्रो करायचा झाला तर कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, या सगळ्या गोष्टी इत्तमभूत आजच्या वेबिनार मध्ये आपण समजून घेणार आहोत. सो मित्रांनो, सर्वात प्रथम जाणून घेऊयात की ऍक्च्युली हा वेबिनार कोणासाठी आहे, हा वेबिनार कोणी करायचा आहे, हा वेबिनार कोणासाठी आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात. साऊंडचा प्रॉब्लेम येतोय का, साऊंड आणि स्क्रीन इश्यू. आता येतोय सर्वांना आवाज व्यवस्थितरित्या, सर्वांना आवाज येतोय व्यवस्थित. ओके ओके. येस. ओके, तर मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन विजिबल आहे सर्वांना. ओके, स्क्रीन विजिबल आहे. ओके, ग्रेट. तर हा वेबिनार कोणासाठी आहे, हा वेबिनार आहे अशा बिझनेस ओनरसाठी ज्यांना त्यांचा बिझनेस ऑनलाईन ग्रो करायचा आहे, त्यांना डिजिटली ग्रो करायचा आहे. हा वेबिनार खास त्यांच्यासाठी आहे. हा वेबिनार अशा प्रोफेशनल लोकांसाठी आहे, म्हणजे CA असेल, त्यानंतर वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, XYZ कोणत्याही प्रोफेशनल करिअर फील्ड मध्ये ते लोक असतील आणि त्यांना स्वतःचा एक पर्सनल ब्रँड बनवायचा आहे, त्यांना स्वतःचा इन्फ्लुएन्स बनवायचा आहे, स्वतःचा इन्फ्लुएन्स मार्केटमध्ये क्रिएट करायचं आहे, सोशल मीडियावरती त्यांचं स्वतःचं पर्सनल ब्रँड क्रिएट करायचं आहे आणि हजारो लीड्स, लाखो लीड्स बिझनेस मोठा करायचा आहे, लीड्स जनरेट करून आणि स्वतःचा व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. हा वेबिनार त्यांच्यासाठी आहे. हा वेबिनार कोणासाठी आहे, हा वेबिनार आपल्या अशा माता भगिनींसाठी आहे, अशा होम मेकरसाठी आहे, जे घरी राहून स्वतःचं घर व्यवस्थितरित्या सांभाळतात, स्वतःचं घर व्यवस्थितरित्या चालवतात, पण घर चालवता चालवता त्यांना एक ऑनलाईन बिझनेस, ऑनलाईन इन्कम जनरेट करायचा आहे, त्यांना पार्ट टाइम जॉब करायचा आहे, त्यांना वर्क फ्रॉम होम करायचं आहे, अशा लोकांसाठी हा वेबिनार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा माता भगिनींसाठी ज्यांना पूर्ण वेळ देता येत नाहीये, तर त्यांना हे स्किल शिकून त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल त्या क्लायंट सोबत काम करायचं आहे, अशा लोकांसाठी हा वेबिनार आहे. हा वेबिनार अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना हाय पेईंग जॉब हवाय, ज्यांना सिक्युअर करिअर हवंय. की आता बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टींमध्ये लोकांना प्रॉब्लेम आहे, जॉब मधून काढलं जात आहे, आणि हाय पेईंग करिअर तुम्हाला पाहिजे, एक सिक्युअर जॉब पाहिजे आणि ग्रोथचं पोटेन्शियल हे खूप जास्त असलं पाहिजे. आपण ज्या फील्डमध्ये जातोय त्या फील्डमध्ये ग्रोथ ही खूप जास्त असायला पाहिजे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा वेबिनार आहे. तर हा वेबिनार कोणासाठी आहे हे समजून घेतलं तर त्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा वेबिनार कोणासाठी नाहीये. सर तुम्ही काय म्हणताय, हा वेबिनार कोणासाठी नाहीये, याचा काय अर्थ. तर हा वेबिनार अशा लोकांसाठी नाहीये ज्यांना कोणतीही गोष्ट, कोणती नवीन गोष्ट शिकताना भीती वाटते, स्केअर टू लर्न, ज्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडत नाही,
भीती वाटते अशा लोकांसाठी हा वेबिनार बिलकुल सुद्धा नाहीये. जर अशी जर तुमची मानसिकता असेल ना, तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला तुमच्या मानसिकतेवरती बदल करावा लागेल, तुमची मानसिकता चेंज करावी लागेल आणि तुम्हाला त्या भीतीवरती मात करून नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. आज आपण प्रॅक्टिकल गोष्टी पाहणार आहोत, त्याच्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी टिप्स पाहणार आहोत, सांगणार आहोत. तर ही भीती तुमच्या मनात असेल तर पहिल्यांदा ही भीती बिलकुलपणे पूर्णपणे मनातून बाहेर बाजूला काढून टाका. त्याच्यानंतर हा वेबिनार अशा लोकांसाठी नाहीये जे ओव्हर कॉन्फिडंट आहे, भाई मला सगळे येत आहे, ओव्हर स्मार्ट आहे, मला काही गरज नाही, आता हा मला शिकवेल का मी बिझनेस कसा करायचा. मित्रांनो, मी तुम्हाला डिजिटली बिझनेस कसा करायचा, डिजिटल सक्सेस कसं मिळवायचं हे शिकवणार आहे. सो बिलकुल सुद्धा ओव्हर कॉन्फिडंट नाही राहायचंय, ओव्हर स्मार्ट नाही राहायचंय. हा वेबिनार अशा लोकांसाठी नाहीये ज्यांना इझी मनी मिळवायचंय. म्हणजे मी तुम्हाला कोणती स्कीम सांगणार नाही की 3 लोक मी तुम्हाला एक प्रोडक्ट देतो, त्या प्रोडक्ट तुम्ही विका, त्याला 3 लोक जोडा. हे कोणतंही चेन मार्केटिंग नाही आहे, हे डिजिटल मार्केटिंग आहे, हे सोशल मीडिया मार्केटिंग आहे, बिझनेस ग्रो करण्यासाठी हे मार्केटिंग आहे, जिथं तुम्ही तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस ग्रो करू शकता. तुम्हाला कोणत्याही नवीन फंद्यात पडायची गरज नाहीये. तुम्हाला जर तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस असेल तो व्यवस्थित ग्रो करायचा आहे, आणि जर तुम्हाला तुमच्याकडे कोणतं स्किल असेल तर त्या स्किलचा वापर करून नवीन बिझनेस जनरेट करायचा आहे, नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. तर ही कोणतीही चेन सिस्टम नाहीये इथं. इझी मनी ज्यांना कमवायचे, ज्यांना वाटतंय लवकरात लवकर मला पैसे मिळावेत, तुम्ही सांगा मी हे करतो लगेच मला पैसे आले पाहिजेत, अशा लोकांसाठी हा वेबिनार बिलकुल पण नाही आहे. ही एक सिस्टम आहे, हा एक प्रूव्हन फॉर्म्युला आहे, व्यवस्थित समजून घ्या. नक्कीच तुम्ही स्टेडी इन्कम जनरेट करू शकता. अगदी वेबिनारच्या पहिल्या स्लाइडलाच आपण पाहिलं की आपण आपला इन्कम कशा पद्धतीने जनरेट करू शकतो. ओके ओके. तर हा वेबिनार अशा लोकांसाठी नाहीये की वेळ होत चालली आहे, पटपट मला सांग, मला वेळ नाहीये, अशा लोकांसाठी नाहीये. ही एक अशी सिस्टम आहे, प्रॅक्टिकल आपण पाहणार असतो. काही लोकांना समजून घ्यायला थोडा वेळ लागतो, काही लोकांना समजून घ्यायला थोडा वेळ लागतो, काहींची स्पीड फास्ट असते. सो सगळ्यांची स्पीड मॅच करून आपल्याला हा वेबिनार पूर्णपणे व्यवस्थितरित्या सक्सेसफुली समजून घ्यायचा आहे. उगाच तुम्ही तुमचा वेळ मला वाया घालवायचा नाहीये. परंतु ह्या गोष्ट समजून घ्यायला थोडा वेळ लागतो, थोड्या टेक्निकल गोष्टी असतात. आपल्यातले काही नॉन आय टी मधले लोक आहेत, नॉन टेक्निकल लोक आहेत, त्यांना देखील समजण्यासाठी हा पुरेपूर वेबिनार असणार आहे. त्याच्यामुळे इम्पेशंट राहायचं नाही आहे बिलकुल सुद्धा. सो आजच्या वेबिनार मध्ये सिक्रेट्स ऑफ डिजिटल मार्केटिंग या गोष्टींवरती आपला पूर्णपणे भर असणार आहे, आणि हा वेबिनार पूर्णपणे प्रॅक्टिकल असणार आहे. मी तुम्हाला फक्त 4 गोष्टी सांगणार नाही, तर त्या 4 गोष्टी कशा इम्प्लिमेंट करायच्या, त्या 4 गोष्टी कशा इम्प्लिमेंट करायच्या ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता आवाज सर्वांना व्यवस्थितरित्या येतोय का बघा? आवाज येत नाही असा प्रॉब्लेम येतोय. आता आवाज स्पष्ट येतोय सर्वांना? एक तर चॅट बॉक्स मध्ये मला फक्त क्लिअर करा, म्हणजे आपण पुढं फॉरवर्ड करूया, प्रोसीड करूयात. ओके ओके ग्रेट, आवाज देतोय. तर हा वेबिनार पूर्णपणे प्रॅक्टिकल असणार आहे. मी तुम्हाला फक्त 4 गोष्टी सांगून काहीही हे करणार नाही की हे 4 गोष्टी करा, असं करा, तसं होईल नाही. तर हा प्रॅक्टिकली कसं करायचं ते देखील मी तुम्हाला शिकवणार आहे. सो डोंट वरी. त्यानंतर मित्रांनो, आपल्या वेबिनारचे काही रूल्स आहेत, ते तुम्हाला फॉलो करणं मस्ट आहे. जर तुम्ही कोणती गोष्ट शिकायला आलात ना, तर त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या फॉलो करणं अतिशय महत्वाचं आहे, मॅन्डेटरी आहे. काय आहेत हे रूल? तर तुमच्याकडे हाय स्पीड इंटरनेट असलं पाहिजे. तुमच्याकडे काय असलं पाहिजे? इंटरनेट असलं पाहिजे. तुमचा वेबिनारच्या मध्ये तुम्ही एक्झिट होताय, तुम्हाला बाहेर फेकलं जातंय, त्याच्यानंतर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येताय की सर मी जॉईन करू शकत नाहीये, असे प्रॉब्लेम नकोय यायला. तर तुमच्याकडे चांगले इंटरनेट असलं पाहिजे. डायरी पेन नोटबुक घेऊन बसायचंय. तर डायरी पेन नोटबुक कशासाठी? हा वेबिनार प्रॅक्टिकल असणार आहे, महत्वाचा असणार आहे, आणि बिझनेस रिगार्डिंग असणार आहे. तो काही गोष्टी मी महत्वाच्या सांगणार आहेत, तर नोट डाऊन करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जो वेबिनारच्या शेवटपर्यंत थांबणार आहे ना, त्याला 5,000 रुपयांचं एक असं गिफ्ट दिलं जाणार आहे, जे त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍडिशन करेलच, परंतु त्यांच्या बिझनेस लाईफ मध्ये, प्रोफेशनल लाईफ मध्ये देखील व्हॅल्यू ऍडिशन करणार आहे. आणि ज्या कोणत्या आपल्या मित्रांना प्रश्न असतील, तर ते शेवटच्या 15 मिनिटांमध्ये ते प्रश्न आपण वन टू वन आपण ते सेशन ठेवलेलं आहे. शेवटच्या 15 मिनिटे जे काही तुमचे प्रश्न असतील
एकतर मी प्रयत्न करेल की तुम्हाला प्रश्नच पडले नाहीत पाहिजे एवढ्यापर्यंत आपण जाऊयात. जरी पडले तरी शेवटच्या 15 मिनिटांमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी इथे आहे. सो डोंट वरी. फ्री 1-to-1 फॉर 5 ऍक्शन टेकर्स. आता म्हणजे काय सर? अशा पहिल्या 5 व्यक्तींसाठी जे मी विचारतोय, मी काही प्रश्न विचारतो तर चॅट बॉक्समध्ये उत्तरं देतात, इंटरॅक्टिव्ह आहेत, काही गोष्टी सांगतोय तर त्या गोष्टी बरोबर फॉलो करतायत. तर त्या 5 लोकांसाठी आपण फर्स्ट ऍक्शन टेकर लोकांसाठी आपण 1-to-1 सेशन देखील ठेवणार आहोत. सो ग्रेट. CLR क्लिअर, सर्वांना क्लिअर झालेला आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा रूल, हा कोणताही टाइमपास गेम नाहीये, हाही कोणतीही टाइमपास नाहीये. तुम्ही तुमचा वेळ आज इथे दिलेला आहात ना, तर मित्रांनो अटेन्शन द्यायचंय. असं नाही की यार हा वेबिनार एक चालू आहे, समोर टीव्ही चालू आहे, मोबाईल बघतोय, रील्स बघतोय, सगळं चालू आहे, असं बिलकुल देखील चालणार नाही. आपण प्रोफेशनल लोक आहोत ना, आपण बिझनेस करतोय ना, तर बिझनेस साठी वेळ द्या. अटेन्शनफुली तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ऐका, समजून घ्या आणि इम्प्लिमेंट करा. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, हे 2 लास्टचे रूल आहेत की तुमचा कॅमेरा ऑन असला पाहिजे आणि तुमचा माईक बंद असला पाहिजे. आता सर कॅमेरा ऑन कशासाठी ठेवायचा? आता तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. हे बघा, या ठिकाणी माझ्याकडे ही एक बॉटल आहे. काय आहे? एक बॉटल आहे. आणि हा माझ्याकडे एक पेन आहे. तर हा पेन मला या बॉटलमध्ये टाकायचा आहे. जातोय का? कोणी सांगू शकेल का जात नाहीये बरं? एनीबडी कॅन टेल मी वाय हे जात नाहीये आतमध्ये, का जात नाहीये? चॅट बॉक्स मध्ये सांगा. सिंपल लॉजिक आहे. मी स्टार्टिंगला सांगितलं सेशन इंटरॅक्टिव्ह ठेवायचं आहे आपल्याला. बॉटल बंद आहे, झाकण लावलेलं आहे. ओके. ओके. तर मित्रांनो, टोपण बंद आहे. अगदी त्याचप्रमाणे जर मी तुम्हाला काहीतरी सांगतोय आणि तुम्ही जर ते ओपन माइंडने ऐकत नाही आहात, ओपन माइंडने ऐकत नाही आहात, जर तुम्ही इंटरॅक्टिव्ह नाही आहात, तर ते देखील तुमच्यासोबत असाच प्रॉब्लेम होईल. तुम्ही फक्त ऐकत राहाल, ते भेजे में जायगा नाही, डोक्यात जाणार नाही. त्याच्यामुळे कॅमेरे सर्वांनी ऑन ठेवा. इथे सगळे आपलेच लोक आहेत, बिलकुल देखील लाजायचं नाही आहे. आपण एक उत्तम बिझनेसमॅन आहोत, आपण कोणापेक्षा कमी नाही आहोत. सो आपापले कॅमेरे चालू ठेवा, माईक बंद ठेवा. आपल्यामुळे कोणाला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस मी तुमच्या सर्वांचे माईक ऑन करेल. ओके. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. एक सेकंड ना. ओके ओके ओके. त्याच्यानंतर आणि चांगला ऑडिओ ऐकायला आला पाहिजे, आवाज माझा व्यवस्थित आला पाहिजे, याच्यासाठी इयरफोन वापरा म्हणजे बरं. ओके. सो मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुम्ही आज इथे का आलात बरं? तर तुम्ही आज इथे आलात तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी, 4 गोष्टी नवीन शिकण्यासाठी. आज डिजिटल युगात मी मागे पडलोय. आज आपला भारत हा बिझनेस कॅपिटल आहे. ग्लोबली आपल्या भारताला बिझनेस साठी खूप चांगला म्हणजे खूप चांगला रँक वरती आहोत आपण. आणि तरी देखील मला माझा बिझनेस ग्रो करता येत नाहीये, मी डिजिटल झालेलो नाहीये. आज 2024 संपतोय, आपण पुढच्या 2 दिवसांमध्ये 2025 मध्ये एंटर करत आहोत आणि आपल्याला अजून देखील आपण डिजिटली आलेलो नाही आहोत. त्याच ट्रेडिशनल गोष्टी करतोय, त्याच गोष्टींवरती झटतोय आणि तेवढ्याच रिझल्ट वरती आपण खुश आहोत. तर असं बिलकुल देखील चालणार आहे. आज तुम्ही आला तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी. जर तुम्हाला हवं होतं, आज रविवारचा दिवस आहे, जर तुम्हाला हवं होतं तर तुम्ही तुमचा वेळ टीव्ही वरती घालू शकत होता. तुम्ही तुमचा वेळ, तुमचा पर्सनल टाइम, ज्याला मी टाइम म्हणतो आपण, तो टाइम तुम्ही तुमच्या फॅमिलीला देऊ शकत होता. तुम्ही न्यूजपेपर वाचू शकत होता. आणि आजकालची पिढी, आजकालच्या जनरेशन मध्ये, आजच्या युगामध्ये जे लोक करतात ते म्हणजे मोबाईलवरती टाइमपास करतात. तर तो टाइमपास तुम्ही करू शकत होता, परंतु याच मोबाईलच्या मदतीने तुम्ही आज वेबिनारला जॉईन केलेला आहे. तुम्ही तुम्ही काय केलेलं आहे? वेबिनारला जॉईन केलेलं आहे, 4 गोष्टी नवीन शिकण्यासाठी आलेल्या आहात. ह्या गोष्टी तुम्ही केलेल्या नाही आहेत. तर मित्रांनो, हा एक प्रूफ आहे. दिस इज द प्रूफ. दिस इज द प्रूफ ऑफ ऑफ व्हॉट. हा प्रूफ आहे की तुम्हाला लाईफ मध्ये ग्रो करायचं आहे, तुम्हाला लाईफ मध्ये काहीतरी अचीव्ह करायचं आहे. आपलं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हीच एका यशस्वी माणसाची ओळख आहे. आपले खूप सारे आयडल्स असतात, खूप सारे मोठे मोठे. आता आपण बिझनेस फील्डमध्ये आहोत किंवा कोणत्याही फील्डमध्ये असो, आपण लहानपणापासून अगदी शाळेत गेल्यापासून आपण काय करतो?
कोणत्या तरी गोष्टीला, कोणत्या तरी व्यक्तीला आपला आयडल मानतो. जर लहानपणापासून शाळेत जर शिकते वेळेसपासून ही गोष्ट आपण फॉलो करतोय. जर आपण छोट्या वर्गामध्ये असू तर आपला एक आयडल असतो, तो मोठ्या वर्गातला दादा असतो, बरोबर. तर अगदी त्याचप्रमाणे बिझनेस मध्ये देखील तुम्ही खूप साऱ्या लोकांना तुमचा आयडल मानत असाल. आपले बिल गेट्स सर असतील, रतन टाटा असतील, मुकेश अंबानी सर असतील, या सगळ्यांना एक तुम्ही बिझनेस आयडल मानतात. परंतु त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये क्वालिटी मला दिसली. ती क्वालिटी कोणती? आज रविवारचा दिवस आहे, तुम्ही तुमचा मी टाइम तुमच्या बिझनेस साठी दिलेला आहे, हा वेबिनार साठी दिलेला आहे. आणि ही एका यशस्वी माणसाची क्वालिटी आहे. हे लोक एका लेवलवरती पोहोचलेले आहेत, एक लेवल त्यांनी अचीव्ह केलेले आहेत, एका लेवलवरती त्यांनी ग्रो केलेला आहे. परंतु तुम्ही केलेले नाही आहे. नो डाऊट तुम्ही आज सक्सेसफुल आहात, मी म्हणणार नाही तुम्ही अनसक्सेसफुल नाहीये. परंतु मित्रांनो, खरंच का बरं तुमचं सक्सेस इथपर्यंतच आहे का? इथपर्यंतच आहे का तुमचं सक्सेस? तुम्ही आयुष्यामध्ये एवढंच घडू शकत होता, तुम्ही आयुष्यामध्ये एवढंच करू शकत होतात का? तर बिलकुल नाही. तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही करू शकतात, बिझनेसमध्ये खूप काही करू शकता. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पोटेन्शियल पर्यंत पोहोचलेला नाही आहात. तर त्या पोटेन्शियल पर्यंत पोहोचण्यासाठी आपण हा वेबिनार पूर्णपणे ऐकायचा आहे. सो मित्रांनो, तुम्ही सर्वजण ग्रेट लर्नर्स आहात. यू ऑल आर ग्रेट लर्नर्स. सो मित्रांनो, एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. बिनधास्त स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आपलं आयुष्य गेलं इतरांसाठी टाळ्या वाजवण्यात. काय झालं? आपलं आयुष्य इतरांसाठी टाळ्या वाजवण्यात गेलं, तर स्वतःसाठी टाळ्या वाजवत. मित्रांनो, आज आपण लाईफ मध्ये एक नवीन गोष्ट शिकण्यासाठी आलेलो आहे. सो बी म्हणजे काय, बी फ्री, मोकळे राहा आणि स्वतःसाठी क्लॅप्स करा. ओके, ग्रेट मित्रांनो, ग्रेट 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 ग्रेट, मस्त मस्त. सो पुन्हा एकदा मी पीपीटी शेअर करतो आणि आपण पुन्हा एकदा पीपीटी मध्ये लेट्स मूव्ह फॉरवर्ड. ओके. सो आय रिस्पेक्ट युअर बिझी शेड्यूल. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आलेत. आपल्यातले काही लोक जॉब करणार आहेत, काही बिझनेस ओनर आहेत, काही फ्युचर ऑन्टरप्रिन्युअर आहेत, काही लोक विद्यार्थी देखील आहेत. होय मित्रांनो, आपल्यासोबत विद्यार्थी देखील कनेक्ट आहे. सो मित्रांनो, मला तुमच्या वेळेची कदर आहे, मला तुमच्या वेळेचं मौल्य आहे. मला माहिती आहे तुम्ही तुमचा बिझी टाइम किती आहे, तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी द्यायला टाइम नाहीये, बट तुम्ही तुमचा टाइम या वेबिनारसाठी काढलेत, माझ्यासाठी काढलेत, स्वतःसाठी काढलेत आणि स्वतःच्या बिझनेससाठी काढलेले आहेत. तर तुम्ही आज इथून खूप सारं नॉलेज नक्कीच घेऊन जाणार आहात, ही मी तुम्हाला एक गॅरंटी देतो. हे माझं तुमच्याशी प्रॉमिस आहे की तुमचा एकही सेकंद बिलकुल वाया जाणार नाहीये. सो हाऊ टू ग्रो युअर बिझनेस 10x. बॅक टू दी पॉइंट. सो जर सर्व क्लिअर झाले असेल, शुड वी लेट्स बिगिन दी जर्नी. सो मित्रांनो, आपण आजचा आपला हा प्रवास सुरू करूया. परंतु मित्रांनो, प्रवास सुरू करण्यापूर्वी आपली भारतीय एक संस्कृती आहे किंवा आपल्या लहानपणापासून घरच्यांनी देखील शिकवलेलं आहे. काय बाबा, की बाळा, अनोळख्या व्यक्तीने कोणती एखादी गोष्ट दिली ना तर बिलकुल घेऊ नको. चॉकलेट जरी दिलं ना तरी ते चॉकलेट घेऊ नको. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देखील आहे की अनोळख्या व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट घ्यायची नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही तर आज माझ्याकडून बिझनेस नॉलेज घेण्यासाठी आलेला आहात, डिजिटल नॉलेज घेण्यासाठी आलेला आहात. तर तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा की हा चैतन्य कुलकर्णी कोण आहे, टेक मॅनेजर नेमकं कोण आहे? वॉन्ट टू नो हु इज टेक मॅनेजर? जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, जर तुमची परमिशन असेल, तर मी माझा क्विक अँड शॉर्ट इंट्रो देतो. मग तिथे तुम्ही व्हेरीफाय करा की हा पर्सन खरंच मला डिजिटल मार्केटिंग शिकवू शकतो का नाही. जर तुमची परमिशन असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये पीजी असं टाईप करा. ओके. जर तुमची परमिशन असेल तर चॅट बॉक्स मध्ये पीजी टाईप करा, म्हणजे आपण एक शॉर्ट क्विक इंट्रो देतो. पीजी पीजी. ओके ओके. येस सर, प्लीज इंट्रोड्यूस पीजी. ओके ओके, सर्वांचं आलं पाहिजे, सर्वांचं आलं पाहिजे पीजी. ओके. अरे बाकीचे काय झाले, आपल्याला सेशन इंटरॅक्टिव्ह ठेवायचंय मित्रांनो. पीजी प्लीज. ओके 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 ओके. तर नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य कुलकर्णी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो टेक मॅनेजर मध्ये. टेक मॅनेजर म्हणजे चैतन्य कुलकर्णी, फाउंडर अँड सीईओ ऑफ टेक मॅनेजर. मित्रांनो, मी एका करमाळ्यामधून, मी एका छोट्याशा गावातून आहे, गावामधून.
तर मित्रांनो, मी तुम्हाला इमोशनल करण्यासाठी बिलकुल सुद्धा इमोशनल स्टोरी सांगणार नाही की मी अशा बॅकग्राऊंड मध्ये होतो, माझी अशी पंचायत होती, माझं जेवणाचं पंचायत होती, किंवा मी शिकत शिकत मी शालेय शिक्षण घेता घेता या गोष्टी केल्या. असं बिलकुल मी तुम्हाला इमोशनल स्टोरी सांगणार नाही. मी एका चांगल्या फॅमिलीतून आहे, माझं बॅकग्राऊंड देखील चांगलं आहे, आणि माझ्या नशिबाने मला माझ्या फील्ड मधले माझे गुरु जे आहेत ते देखील एकदम बेस्ट मिळाले. म्हणजे माझ्या लाईफ मध्ये जे काही आहे ते सर्व बेस्ट आहे. मी तुम्हाला बिलकुल देखील फ्रॉड करण्यासाठी इमोशनल स्टोरी नाही सांगणार आहे. तर मित्रांनो, तुमचा कोच आजच्या सेशनसाठी तुमचा कोच कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये मास्टर आहे हे थोडस समजून घ्या. तुमचा कोच कोणत्या कोणत्या, ओके, अक्षय सर म्हणतात मी पण करमळा, ओके, ग्रेट सर, ग्रेट ग्रेट. तर अक्षय सर, आपण नंतर बोलूयाच या गोष्टींवरती. तर तुमचा कोच कोणत्या गोष्टींमध्ये मास्टर आहे? सोशल मीडिया मार्केटिंग. ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज इथे आलात ना, सोशल मीडियाच्या मदतीने तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने करू शकता, त्यामध्ये तुमचा कोच कोच पूर्णपणे मास्टर आहे. वेबसाईट, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, ग्राफिक्स डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, ह्या गोष्टींमध्ये मी पूर्णपणे मास्टरी मिळवलेली आहे. या गोष्टींमध्ये मी मास्टर आहे. मागच्या 3 वर्षांपासून या फील्डमध्ये मी प्रोफेशनली काम करत आहे. तर तुम्ही म्हणाल की मागच्या 3 वर्षांपासून तर कसं, तर मी माझ्या एज्युकेशन सोबत या गोष्टींमध्ये जास्त माझा इंटरेस्ट असल्यामुळे, टेक फील्डमध्ये माझा जास्त इंटरेस्ट असल्यामुळे त्या गोष्टींमध्ये मी माझं करिअर परस्यू केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, मी आता ही गोष्ट मी माझे जे वेबिनार्स आहेत, जे माझे सेमिनार्स आहेत, मी वेबिनार ऑनलाईन देखील घेतो, त्याचबरोबर माझे ऑफलाईन सेमिनार देखील झालेले आहेत. कमिशनर ऑफिस मुंबई, कमिशनर हेड ऑफिस मुंबई SIDच्या ब्रांचला, जर तुम्ही या चेहऱ्याला ओळखत असाल तर हे सौरभ त्रिपाठी सर आहेत. या त्रिपाठी सरांच्या टीमला व त्यांना मी पर्सनली डिजिटल फील्डमध्ये डिजिटल गोष्टींबद्दलचं लाईव्ह सेमिनार दिलेलं आहे. 50 PSI म्हणजे 50 PSI समोर मी हे सेमिनार दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट देखील माझं पाहू शकता की राज्य गुप्त वार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रमाणपत्र असे प्रमाणित करण्यात येते की त्रिचैतन्य महेश कुलकर्णी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर यांनी सोमवार दिनांक 29/1/2024 म्हणजे आजपासून 10 महिन्यापूर्वीच हे सर्टिफिकेट आहे, जे की सौरभ त्रिपाठी, उप आयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग यांच्यासाठी मी त्यांच्यासाठी व त्यांच्या टीमसाठी जे हे सेशन दिलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्या कोचला डिजिटल मार्केटिंग फील्डमध्ये डिजिटल मार्केटिंग एक्सलन्स अवॉर्ड देखील मिळालेला आहे. आमचे जे गुरु जे आहेत, आमचे जे सर आहेत, त्यांच्या थ्रू हा मला एक काय म्हणू शकतो की हा एक सन्मान देखील मला करण्यात आलेला आहे. या फील्डमध्ये माझे जे स्किल्स आहेत, ज्या माझ्या एक्सपर्टीज आहेत, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही माझे सगळे फोटोज देखील पाहू शकता. ओके, तो एकदा समजून घ्या तुमचा कोच कोणत्या गोष्टीमध्ये मास्टर आहे. सोशल मीडिया मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, ग्राफिक्स डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, कॉन्टेंट क्रिएशन. ऍट द एज ऑफ 18 मी हे सगळं काम करतो. ऍट द एज ऑफ 18-19. ओके, सो असं सगळं आहे. सो CLR क्लिअर की तुमचा कोच कोण आहे? जर क्लिअर झाला असेल तर चॅट बॉक्स मध्ये एक छोटस CLR क्लिअर टाईप करा. मी पहिल्यापासून सांगतोय की आपलं सेशन इंटरॅक्टिव्ह राहिलं पाहिजे. अरे मित्रांनो, जर काही गोष्टी शिकायच्यात ना, तर इनपुट्स द्या ना. इनपुट्स देणं खूप महत्वाचं आहे. ओके, CLR क्लिअर. ओके, थोडंसं पाणी पितो आणि वी विल मूव्ह फॉरवर्ड. आता ह्या वेबिनार मागचं उद्दिष्ट काय आहे बाबा? हा वेबिनार कशासाठी घेताय? कशासाठी तुमची बिनाकामाची एनर्जी वाया घालवताय? तर मी माझी एनर्जी बिलकुल देखील वाया घालवत नाहीये. माझं मिशन आहे. मी तुम्हाला असं नाही सांगणार की मला 1 लाख मराठी माणसांना हे करायचंय ते करायचं. ते तुम्ही जर डिजिटल मार्केटिंगचे बाकीचे वेबिनार ऐकले असतील ना, तर ते तुम्ही ऐकून बोर झाला असेल की माझ्या एवढ्या लोकांना मला मोठं करायचंय, ते करायचं. तसं बिलकुल सुद्धा काही नाहीये. माझी एक सिंपल गोष्ट आहे, माझ्या प्रत्येक मराठी बांधवांना ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा आहे. आता हे असं का करायचंय? यामागचं रिझन, सिंपल पर्सनल रिझन, जे की आता प्रोफेशनल रिझन बनलेलं आहे. ज्या काकांचा बिझनेस होता, त्या बिझनेसला ते खूप कष्ट करायचे आणि त्याचा बिझनेस रन करायचे. फायब्रिकेशन, त्याच्यानंतर वेगवेगळ्या फील्डमध्ये ते बिझनेस करायचे. परंतु त्यांच्या बिझनेसला रीच मिळत नव्हती. अगदी क्वालिटी वर्क होतं, पण मोजकेच कस्टमर होते, पण ते चांगले होते. पण कस्टमर बेस वाढवायचा होता, आणि तो कस्टमर बेस त्यांना वाढवता येणार. त्याच्यामुळे जर मी यूज केलेल्या स्किल्स
त्यांच्या बिझनेसमध्ये वापरल्या, त्यांचा बिझनेस ग्रो झाला. मग मी विचार केला की यार, जर आपला आपला इंडिया जर टेक्निकली सगळ्यात पुढे आहे, इंटरनेट युजर्स हे खूप जास्त इंडियामध्ये आहेत, भारतामध्ये आहेत, तर भारतातले बाकीच्या राज्यांमधले लोक चांगला बिझनेस करतायत. माझ्या मराठी बांधवाला का प्रॉब्लेम येतोय? तर या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन मिळवून देण्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे की माझ्या प्रत्येक मराठी बांधवाला त्याचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा आहे. तो तुम्ही देखील आजपासून तुम्ही देखील या जर्नीचा एक पार्ट बनलेला आहात. तुम्ही देखील या जर्नीमध्ये एक महत्वाचा रोल तुम्ही प्ले करत आहात. ओके 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 सर, सुरू करतोय. सो व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग? डिजिटल मार्केटिंग काय आहे? तर मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं डिजिटल मार्केटिंग काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? एकदा येस नो मला सांगा. जर नसेल माहिती तरी काय हरकत नाही, जरी माहिती असेल तरी चालेल. पटपट पटपट मला येस नो फक्त सांगा. तर मित्रांनो, येस लिटिल बिट. ओके ओके ओके, सर्वांनी सर्वांनी सांगायचं. डिटेल्स नाही माहिती. तो मित्रांनो, जर मी तुम्हाला म्हटलं की डिजिटल मार्केटिंग तुम्हाला माहिती जरी नसेल तरी डिजिटल मार्केटिंगचा वापर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये करत आहात आणि डेली बेसिसवरती करत आहात. काय करत आहात? डेली बेसिसवरती. मी पुढे तुम्हाला रिपोर्ट्स देखील त्याचे शेअर करेल. सर्वे जे मोठ्या मोठ्या कंपनींनी केलेले आहेत सर्वे, ते सर्वे देखील मी तुम्हाला शेअर करेल. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करताय, पण तो उपयोग तुम्ही तुमच्यासाठी बिलकुल करत नाही आहात. तो उपयोग तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटरसाठी करत आहात. डिजिटल मार्केटिंग म्हणजे कोणतं रॉकेट सायन्स नाहीये. डिजिटल मार्केटिंग म्हणजे एक अशी गोष्ट जिथे डिजिटल साधने वापरली जातात. डिजिटल साधने म्हणजे काय? की तुमचा मोबाईल असेल, तुमचा लॅपटॉप असेल, तुमचं इंटरनेट असेल, तुमचे वेगवेगळे सोशल मीडियाचे ऍप्लिकेशन असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, ट्विटर असेल, या गोष्टी जिथं इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्या गोष्टींच्या मदतीने ज्या बिझनेस केला जातो, तर त्या बिझनेसला डिजिटल बिझनेस असं म्हटलं जातं. आणि याची मार्केटिंग केली जाते, त्याला डिजिटल मार्केटिंग म्हटलं जातं. डिजिटल मार्केटिंग म्हणजे खूप मोठं रॉकेट सायन्स नाहीये. ज्या गोष्टींमध्ये मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅब अशा गोष्टी येतात, ज्या गोष्टींचा संबंध डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअप सोबत असतो, तुमच्या फेसबुक सोबत असतो, तुमच्या युट्यूब सोबत असतो, तुमच्या ट्विटर सोबत असतो, किंवा तुमच्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबत किंवा इंटरनेट सोबत कनेक्ट असलेल्या कोणत्याही गोष्टी सोबत असतो, त्याला आपण डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणतो. आणि त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मार्केटिंग केली जाते, त्याला म्हटलं जातं डिजिटल मार्केटिंग. तर मित्रांनो, आपण डिजिटल मार्केटिंग बिझनेस ग्रोथसाठी का वापरायचंय? आपण का फेसबुकला पैसे द्यायचे? फेसबुकवरती काय जाहिरात करायचे? मेसेंजरला काय ऍड लावायचे? इंस्टाग्रामला काय ऍड लावायचे? त्याच्यानंतर गुगलवरती का आपली ऍड दिसली पाहिजे? सिंपल एक रिझन आहे, ते म्हणजे ट्रेडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग मधला फरक. तर ट्रेडिशनल मार्केटिंग, आपण आजपर्यंत व्यवसाय करत आलो. आजपर्यंत आपण काय केलं? आपल्या व्यवसायामध्ये ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्याचं मार्केटिंग तर पूर्णपणे केलं, आपले इनपुट्स पूर्णपणे दिले. आपण काय केलं? आपला प्रचार केला, बॅनर्स लावले, रिक्षाच्या पाठीमागे जाहिराती चिटकवल्या, टीव्हीला ऍड दिली, त्याच्यानंतर पेपरला ऍड दिली, रेडिओला ऍड दिली. परंतु तिथून ज्या जे ग्राहक मिळाले ते ग्राहक आणि ऍज कम्पेअर टू डिजिटल मार्केटिंग मधले ग्राहक, यामध्ये खूप डिफरन्स आहे. काय आहे हा डिफरन्स? चला जाणून घेऊया. तो मी आता तुम्हाला एक स्लाइड दाखवतो. तर ही आहे डिजिटल मार्केटिंगची ड्रॉबॅक्स, सॉरी, ट्रेडिशनल मार्केटिंगचे ड्रॉबॅक्स. ट्रेडिशनल मार्केटिंगच्या 50% जी गोष्ट आहे, म्हणजे आपण ट्रेडिशनल मार्केटिंग 50% करतो, पण त्यामध्ये आपल्याला कस्टमर सोबत इंटरॅक्शन करता येत नाही. आणि हा सगळ्यात मोठा मेजर इश्यू आहे की आपण जाहिरात करतो, परंतु तो व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा आपण त्याच्यासोबत बोलू शकत नाही, त्याचं फीडबॅक कलेक्ट करू शकत नाही. आणि ट्रेडिशनल मार्केटिंग हे खूप कॉस्टली असतं. 25% हा पार्ट, म्हणजे अख्ख्या भागातला 25% भाग हा असा आहे की त्याच्यावरती खर्च खूप होतो. आणि खर्च करूनच्या करून तो मेजर करता येत नाही, त्याची मोजमापणी करता येत नाही की बाबा माझ्याकडे माणूस आलाय तर आलाय कुठून, त्याने नेमकी माझी कोणती जाहिरात पाहिली, कुठून आलाय, त्यांनी या चौकातला बॅनर पाहिला का त्या चौकातला बॅनर पाहिला का, कोणाच्या रिक्षाच्या पाठीमागची जाहिरात पाहिली त्याने, बरोबर का? किंवा कोणत्या घरात, मी जर पेपरमध्ये ऍड दिली असेल तर कुठल्या घरातून, कुठल्या सोसायटीमधून किंवा कोणत्या सिटीमधून त्यांनी माझी ऍड पाहिली, कोणत्या
ठिकाणी तो आहे त्याने पाहिलंय हे बिलकुल देखील तुम्हाला समजत नाही. डिफिकल्ट टू रिसीव्ह फीडबॅक्स म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की बाबा सर तुम्ही ठीक आहे तुमचा बिझनेस असा आहे बट थोडंसं मला त्यामध्ये अशी रिक्वायरमेंट्स पाहिजे होती, हे तुमच्यापर्यंत खूप उशिरा पोहोचतं. बरोबर. ह्या जर गोष्टी तुम्ही फेस करत असाल तर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. कन्व्हर्जन रेशो हा खूप कमी असतो. काय असतो? कन्व्हर्जन रेशो खूप कमी असतो. म्हणजे तो येतो त्याच्या 100 लोक आले तर त्यातला फक्त एकच लोक माझी सर्व्हिस घेतो, एकच लोक माझं प्रोडक्ट घेतो, एकच माणूस माझं प्रोडक्ट घेतो. ह्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असतील की ह्या गोष्टी अशाच आहेत तर मला चॅट बॉक्स मध्ये येस असं टाईप करून सांगा. तर त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंगचा जर आपण वापर केला तर मित्रांनो, सिंपल गोष्ट आहे. तुम्ही डिजिटल मार्केटिंग ही अशी जागा आहे जिथं तुम्ही तुमची ऍड तुमच्याच ग्राहकाला दाखवू शकता. म्हणजे काय सर? आता तुम्हाला सिंपल उदाहरण दाखवतो. तुमच्यापैकी असं कोण आहे बाबा की ज्याची मानसिकता अशी नाहीये की मला बिझनेस करायचा नाहीये, मला माझा जॉब करायचा, मला बिझनेसच्या लफड्यात पडायचं नाही? असं कोण आहे तुमच्या मधलं? बिलकुल सुद्धा असं कोणीच नाहीये. किंवा असं कोण आहे की त्याचा बिझनेस नाहीये तरी देखील हा वेबिनार अटेंड करतोय, त्याला नोकरीच करायची आहे तरी देखील हा वेबिनार अटेंड करतोय? तर असा खूप कमी एखाद पर्सेंट असा व्यक्ती हा वेबिनार मध्ये असेल तर असेल, नाहीतर इथे सगळे लोक काय आहेत की बिझनेस परफेक्शन वाले लोक आहेत. बिझनेस त्यांच्या हे आहे, प्रायोरिटीचा विषय आहे. तर मग माझी ऍड तुम्हालाच का दिसली? तर त्याचं कारण आहे की तुमची ऍड अशाच लोकांना दिसणार ज्यांना तुमच्या प्रोडक्टची किंवा तुमच्या सर्व्हिसची गरज आहे. म्हणजे तुमच्या आलतू फालतू लोकांना बिलकुल देखील दिसणार नाही आहे. प्लीज डोंट बी इम्पेशंट. मी सगळ्या बेसिक पासून गोष्टी क्लिअर करतोय, तो थोडा वेळ लागणार आहे. सो डोंट बी इम्पेशंट. थोडा आपला वेबिनार एक्सटेंड जरी झाला तरी चालेल, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्या. ओके. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. आता मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं असेल तर आपला हा असा स्ट्रक्चर आहे. डिजिटल मार्केटिंग वर्क कसं करतं. तर इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट, वेबसाईट, रिटेन्शन, कम्युनिटी, सेल्स या सगळ्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्टार्टिंगला तुम्ही कॉन्टॅक्ट कसे बनवता, रिटेन्शन कसे मिळवतात, तुमची वेबसाईट कशी असते, तिथून लोक तुमच्यापर्यंत येतात कशा, तुमचं प्रोडक्ट डायरेक्ट घेतात कशी किंवा तुमची सर्व्हिस डायरेक्ट घेतात कशी. तर पीपीसी म्हणजे पे पर क्लिक, म्हणजे तुम्ही एका क्लिकला फेसबुकला, इंस्टाग्रामला किंवा सोशल मीडियाला जाहिरात टाकता की माझी ही जाहिरात या लोकांनाच दिसली पाहिजे, तर त्या लोकांना ती तुमची जाहिरात दिसते. आता एक छोट्याशा उदाहरणावरून सांगतो. एक राहुल नावाचा व्यक्ती असतो, त्याचा व्यवसाय असतो, तो ट्रेडिशनल मार्केटिंग करून थकलेला असतो. काय झालेला असतो? ट्रेडिशनल मार्केटिंग करून थकलेला असतो आणि तो काय करतो की मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग करायला सुरुवात करतो. सोशल मीडियाचा अकाउंट बनवतो, सोशल मीडियावरती पोस्ट करतो. पोस्ट केल्यानंतर तिथून त्या व्यक्तीला, त्यांच्या ऑडियन्सला फेसबुकला पैसे देतो, इंस्टाग्रामला पैसे देतो, ऍड लावतो, सांगतो या लोकांनाच ऍड दिसली पाहिजे, त्या लोकांनाच ऍड दिसते. मग त्या ऍड वरून तो राहुल जो आहे तो त्याचे ग्राहक त्याच्या वेबसाईटवरती आणतो. वेबसाईटवरती आणल्यानंतर ग्राहक पाहतात की यार याच्याकडे खूप चांगला पोर्टफोलिओ आहे, याच्याकडे खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत, प्रोडक्टचे फोटोज पाहतात, इमेजेस पाहतात, व्हिडिओज पाहतात आणि लोक विचार करतात त्याच्या वेबसाईटची डिझाईन एवढी सुंदर आहे, त्याच्या वेबसाईटवरती एवढे एवढे फीचर्स आहेत आणि तिथं खाली त्याला कमेंट्स पण दिसतात त्याच्या जुन्या ग्राहकांची की तुम्ही दिलेले प्रोडक्ट असं असं आहे, मला असा असा फायदा झाला. अशा सगळ्या गोष्टी होतात राहुल सोबत. मग तो काय करतो, मग आता आपण जर ती ऍड जर पाहिली असेल तर आपल्या पण मनात येतं की यार ही गोष्ट मी घेतली पाहिजे, हे सर्व्हिस मी घेतलं पाहिजे. मग मी ती सर्व्हिस, ती ऑर्डर परचेस करतो. त्याच्यानंतर त्यांच्या कम्युनिटीमध्ये जॉईन होतो, त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होतो, त्यांच्या फेसबुक ग्रुपमध्ये जॉईन होतो, त्यांचे ईमेल्स थ्रू मला माझं कॉन्टॅक्ट होतं, डायरेक्ट कॉलिंग होते, सेलिंग होते, हे सगळ्या गोष्टी होतात आणि एक ट्रस्ट बिल्ड होतो. त्या ट्रस्ट मधून डायरेक्ट तुम्हाला तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस विकता येते. आता लेट्स पाहूयात की 11 मेजर बेनिफिट्स पाहूयात आणि डायरेक्ट आपण प्रॅक्टिकल सेशनला जम्प करूयात. काय करूयात? डायरेक्ट आपण आपल्या प्रॅक्टिकल सेशनला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात महत्वाचे 11 मुद्दे कोणते आहेत? डिजिटल मार्केटिंग छोट्या बिझनेस ओनरसाठी का आहे? डिजिटल मार्केटिंग छोट्या बिझनेस ओनरसाठी का परफेक्ट आहे? कारण हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. इथे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट तुम्हाला मिळतात. इट हेल्प टू अंडरस्टँड युअर ऑडियन्स. तुमचे ऑडियन्स, तुमचे ग्राहक कोण आहेत
हे तुम्हाला इझिली अंडरस्टँड करता येतं. म्हणजे त्यांनी कुठून ऍड पाहिली, काय ऍड पाहिली, माझीच ऍड का पाहिली, माझ्याच प्रोडक्टमध्ये त्याला काय इंटरेस्ट आहे, हे सगळं फेसबुक, इंस्टाग्राम तुम्हाला सांगत असतं. हे सगळं गोष्टी तुम्हाला गुगल सांगत असतं. इट्स टार्गेटेड फॉर्म ऑफ ऑडियन्स. म्हणजे तुमची जाहिरात, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमची जाहिरात अशाच लोकांना दिसते ज्यांना त्या सर्व्हिसची गरज आहे, ज्यांना त्या प्रोडक्टची गरज आहे. सो त्यानंतर यू विल सर, पीपल्स आर लिव्हिंग, ओके. तर इट इज यू विल इन्क्रीज युअर विजिबिलिटी. त्याच्यानंतर तुमच्या ब्रँडची अवेअरनेस बूस्ट होते आणि हे फ्लेक्झिबल आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आता आपण पाहूयात की डिजिटल मार्केटिंग करायचं कसं. तर सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत प्रमोशन, कॉन्टेंट क्रिएशन, व्हॅल्यू, ऑफर्स आणि सेल्स. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण 3 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या प्रॅक्टिकली आता आपण स्टार्ट करूयात की 3 गोष्टी कोणत्या. मेटा आणि गुगल प्रोफाईल आणि बिझनेस लिस्टिंग. आता मी काय करतो, माझी दुसरी स्क्रीन तुमच्याशी शेअर करतो, क्रोमची. ओके, तर मी माझी क्रोमची स्क्रीन या ठिकाणी शेअर केलेली आहे आणि इथे मी सर्च करतो, तिथे मी एखाद्या प्रोडक्ट बद्दल सर्च करतो. सपोज आपण ब्युटी ब्युटी पार्लर नियर मी, ब्युटी पार्लर नियर मी असं सर्च केल्यानंतर आता बघूयात आपल्याला काय काय रिझल्ट येते. तर जेवढे काही माझ्या आसपास ब्युटी पार्लर आहेत, एंजल ब्युटी पार्लर, एंजल ब्युटी सलोन्स इन्स्टिट्यूट, हे जेवढे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं मला दिसायला लागले. त्याच्यानंतर आपण थोडस आणखीन जर पाहायला गेलं तर इथे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिसायला लागल्या. त्याच्यानंतर आपण मेन पेजला ज्यावेळेस येतो त्यावेळेस इथे जस्ट डायलच्या वेबसाईट दिसतात. जस्ट डायल सांगते की हे चांगले ब्युटिशियन आहे, तुम्ही यांच्याकडे टॉप ब्युटी पार्लर सर्व्हिस ऍट होम इन पुणे. त्यानंतर इंडिया मार्ट आहे. त्याच्यानंतर दी बेस्ट रिव्ह्यू .in आहे. त्याच्यानंतर इथे आपण सर्च करूयात फेसबुक, सिम्पल फेसबुक असं सर्च करूयात आणि इथे बघा फेसबुकच्या पेजेस आले की स्टाईल हेअर सेंटर, हेअर अँड ब्युटी सलून. तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला देखील आपलं गुगल प्रोफाईल बनवायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपलं गुगल प्रोफाईल बनवायचं आहे, फेसबुक पेज बनवायचं आहे आणि त्या फेसबुक पेजच्या मदतीने आपल्याला आपली मार्केटिंग करायची आहे. लेट्स बिगिन टू मेन प्रॅक्टिकल सेशन. आता आपण काय करूयात, प्रॅक्टिकली आपल्याला फेसबुक पेज कसं करायचं, त्याच्यानंतर आपल्याला आपलं बिझनेस गुगल प्रोफाईल कशी बनवायची आणि तिथून हजारो लीड्स कशा मिळवायच्या ऑर्गॅनिकली ते समजून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला सर्च करायचं आहे गुगल बिझनेस, गुगल माय बिझनेस. गुगल माय बिझनेस सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा एक ऑप्शन येईल, गेट लिस्टेड ऑन युअर गेट लिस्टेड ऑन गुगल बिझनेस प्रोफाईल. तर गुगल बिझनेस प्रोफाईल वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिल्या लिंक वरती. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय साइन इन आणि मॅनेज नाव. तर तुम्हाला साइन इन वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे गुगलला की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करत आहात. आणि आता इथे तुमचा एकही बिझनेस नसेल तर इथे तुम्हाला ऍड न्यू बिझनेस करायचा आहे, ऍड सिंगल बिझनेस करायचा आहे. आणि मित्रांनो इथे तुमच्या बिझनेसचं जे काही नाव असेल ते बिझनेसचं नाव टाकायचं आहे. आता सपोज आपण इथे डेमो टाकूयात, डेमो डिजिटल मार्केटिंग. इथे व्यवस्थित आपली स्पेलिंग वगैरे टाकायची आहे, डेमो डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे. तर हे टाकल्यानंतर आता इथे आपल्या बिझनेसची कॅटेगरी कशात येत आहे, तर आपली बिझनेसची कॅटेगरी येत आहे आपली ऍडव्हर्टिजमेंट, एडी. आता इथे एडी जरी टाकल्यानंतर हे बघा ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सी. जी कोणती तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. नेक्स्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला डू यू वॉन्ट टू ऍड लोकेशन टू कस्टमर कॅन व्हिजिट युअर स्टोअर लाईक ऑफिस ऑर. तुम्हाला इथे विचारत आहे की तुमचं लोकेशन तुम्हाला टाकायचं आहे तर तुम्ही यस करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे आणि तुमच्या लोकेशन या ठिकाणी व्यवस्थितरित्या इथं द्यायचं आहे. त्या सगळ्या ज्या रिक्वायर्ड डिटेल्स असतील या सगळ्या रिटेल फार्मा प्रोडक्ट डिजिटल मार्केटिंग होईल का, हो सगळं सगळं होईल. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंग यूज करू शकता. ओके, तो तुम्हाला काय करायचं, गुगलवरती जायचंय, गुगल बिझनेस प्रोफाईल सर्च करायचं आहे, तिथे तुम्हाला तुमचा बिझनेस लिस्ट करायचा आहे आणि तिथे तुमचा बिझनेस लिस्ट केल्यानंतर गुगल जर एखादा जब तक दिखोगे नाही तब तक बिकोगे कैसे, म्हणजे
जोपर्यंत तुमचं प्रोडक्ट गुगलवरती येणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं प्रोडक्ट सक्सेसफुली विकू शकणार नाही. तुम्हाला तुमचं बिझनेस प्रोफाईल क्रिएट करायचं आहे, तिथे सगळ्या डिटेल्स टाकायचे आहेत आणि बिझनेस गुगल काय करेल, तुमचं प्रोडक्ट पुश करायला सुरुवात करेल, तुमची ऍड पुश करायला सुरुवात करेल, तुमचा बिझनेस प्रोफाईल पुश करायला सुरुवात करेल. त्याच्यानंतर सेकंड नंबरची जी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे फेसबुक पेज क्रिएशन. फेसबुक पेज लागतं म्हणजे लागतं. जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा वापर करून ऍड्स लावायचे असेल तर त्या ऍड्स तुम्ही फेसबुकच्या मदतीने लावू शकता. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, फेसबुक वरती जायचंय. जस्ट आपलं फेसबुक जे आपण वापरतो ना एंटरटेनमेंटसाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी, रील्स पाहण्यासाठी जे फेसबुक वापरतो त्या फेसबुक वरती जायचंय आणि इथे तुम्हाला तुमचं पर्सनल अकाउंट लॉग इन करायचंय. काय करायचं आहे इथे तुम्हाला, तुमचं पर्सनल अकाउंट लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे या डॉट्स वरती क्लिक केल्यानंतर, मेन्यू बटन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला पेज नावाचं एक ऑप्शन दिसेल. काय दिसेल, पेज नावाचं ऑप्शन. या पेज नावाच्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला विचारत आहे तुमच्या पेजचं नाव. इथे तुम्हाला काय करायचंय, डिजिटल तुमचे जो काही बिझनेसचं नाव असेल ते बिझनेसचं नाव तुम्हाला टाकायचं, डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे. ओके. तर इथं तुम्हाला पूर्ण पहिल्यासारखेच की तुमची कॅटेगरी कशामध्ये येते, तर इथे माझी कॅटेगरी येते मार्केटिंग एजन्सीमध्ये. तर तुम्हाला इथे तुमच्या 3 कॅटेगरी अशा टाकायच्या आहेत जेणेकरून तुम्ही कोण आहात हे फेसबुकला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा बायो मध्ये काय असतं, तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स असतात, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल हा तुमच्या बायोमध्ये असतो. तर तुम्हाला काय करायचं, तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमच्या बायोमध्ये टाकायचे आहे आणि क्रिएट पेज वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पेज क्रिएट केल्यानंतर तुमच्यासमोर काही असा इंटरफेस येईल. हे लोड होते थोडंसं, आपण वेट करूयात एक सेकंड. थोडंसं मे बी इंटरनेट इश्यूमुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर इथे तुम्हाला तुमचं बिझनेस नाव टाकायचं आहे, जे तुमचं लिगल बिझनेस नाव असेल, जे तुम्ही तुमच्या बिझनेससाठी नाव वापरता ते नाव टाकायचं. जर तुमची कोणती वेबसाईट असेल तर ती वेबसाईट या ठिकाणी टाकायची. त्याच्यानंतर मित्रांनो इथे खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. इथे US सिलेक्ट आहे तर इथे आपण काय करूयात, इंडिया असं सिलेक्ट करूयात. ते US च्या जागी हे बघा इंडिया इथे आपण सिलेक्ट करूयात. इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे. इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मेल ID टाकायचा आहे. मेल ID टाकून झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं लोकेशन, तुमचा एरिया टाकायचा आहे. इथे माझं मी लोकेशन टाकतो पुणे महाराष्ट्र. पुणे महाराष्ट्र. ओके. लेट अस नो युअर लोकेशन आर्स, म्हणजे तुमचं ऑफिस किती वेळ चालू असतं, कधी चालू होतं, कधी बंद होतं, त्या सगळ्या डिटेल्स इथे तुम्हाला द्यायच्या आहेत. आता इथे मी काय करतो, नो अवर्स अवेलेबल किंवा ऑलवेज ओपन. माझं ऑफिस, माझी एजन्सी 24 तास सुरू असते किंवा माझं ऑफिस सकाळी 10 ला सुरू होतं आणि संध्याकाळी 6 ला बंद होतं. तर इथे जर असेल ओपन ऍट सिलेक्टर आवर्स वरती तुम्हाला सिलेक्ट करायचं, तुमचं ऑफिस सोमवारी कधी सुरू होतं, सोमवारी सपोज तुमचं ऑफिस सुरू होतं समजा तुमचं ऑफिस सुरू होतं 10 ला, तर तुमचं ऑफिस बंद कधी होतं, तर तुमचं ऑफिस बंद होतं संध्याकाळी 6 ला. अगदी मंगळवारी तुमचं ऑफिस कधी सुरू होतं तेच टाकायचं. अशा पूर्ण आठवड्याची सायकल तुम्हाला फेसबुकला सांगायची. त्याच्यानंतर आता मी काय करतो, ऑलवेज ओपन ठेवतो आणि नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो थोडंसं लोड होतंय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे, ऍड प्रोफाईल पिक्चर. आता इथे तुम्हाला तुमच्या बिझनेसचा लोगो टाकायचा आहे. काय करायचं आहे, इथे तुम्हाला तुमच्या बिझनेसचा लोगो टाकायचा आहे आणि मागे एक कव्हर फोटो टाकायचा आहे. तर आता सध्या काय करतो मी, माझ्या बिझनेसचा काय करतो, या ठिकाणी एक लोगो टाकतो किंवा माझा स्वतःचा फोटो जरी टाकला स्टार्टिंगला. आता तुम्हाला समजून सांगतोय, हा एक तुम्हाला सांगण्यासाठीचा भाग आहे म्हणून मी इथं माझा एक फोटो टाकला. इथे तुम्हाला तुमचा फोटो न टाकता तुमच्या बिझनेसचा प्रोफाईल पिक्चर टाकायचा आहे. त्याच्यानंतर ऍड कव्हर फोटोवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. एक असा सुंदर असा बॅनर, आपण आपल्या ऑफलाईन दुकानाला एक बॅनर बनवून घेतो बघा, अगदी त्याचप्रमाणे आपल्या डिजिटल दुकानाला देखील आपल्याला बॅनर बनवायचा असतो. तर तो बॅनर बनवायचा आणि हा बॅनर अशा पद्धतीने लावायचा, तर तुमचं पेज काही अशा पद्धतीने दिसेल. नेक्स्ट करायचं आणि थोडस वेट करूयात.
हे बॅनर कसं बनवायचा, हा लोगो कसा बनवायचा, हे देखील आपण पाहणार आहोत. कनेक्ट युअर पेज टू व्हॉट्सअप. आता इथे तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे आणि व्हॉट्सअप नंबर टाकल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपला एक ओटीपी येतो. तो सध्या मी आता इथे स्किप करतो, पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर बिल्ड युअर पेज ऑडियन्स. इथे तुमच्या पेजवरती ऑडियन्स बनवायचा आहे. तर इथे तुम्ही तुमच्या मित्रांना इन्व्हाइट करायचं, म्हणजे तुमच्या मित्रांना नोटिफिकेशन जाईल की चैतन्य कुलकर्णींनी असं असं एक पेज बनवलेलं आहे, असं एक बिझनेस प्रोफाईल बनवलेली आहे. तर तुम्ही त्यांच्या बिझनेस प्रोफाईलवरती जावा, तिथे ते काय पोस्ट करतात ते पहा, त्यांचा बिझनेस मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत ते पहा. तर ते सध्या मी हे डेमो पेज आहे, इन्व्हाइट वरती क्लिक क्लिक करत नाही, नेक्स्ट वरती क्लिक करतो. त्या सगळ्या गोष्टीला आहे असं जरा द्यायचं, डन वरती क्लिक करायचं. आणि मित्रांनो, या ठिकाणी एक तुमचं ब्रँड न्यू फेसबुक पेज तयार झालेलं आहे. आता इथे काय करायचं, आता या फेसबुक पेजवरती आपल्याला आपल्या बिझनेस बद्दलची इन्फॉर्मेशन टाकायची. तर ज्या काही बेसिक सेटिंग्स असतात त्या सेटिंग्स तुम्ही सर्वांनी करून घ्यायच्या आहेत. आता मी तुम्हाला पेज दाखवतो माझं. आता मी कशा पद्धतीने ऍडव्हर्टिजमेंट करतो, किंवा माझ्या क्लायंटचे कसे पेजेस आहेत, माझ्या सरांचे कसे पेजेस आहेत, आणखी प्रोफेशनल लोकांचे पेजेस कसे मेंटेन केले जातात, मी तुम्हाला ते एक दाखवतो. आता हे फेसबुक पेज आहे. जिथं तुम्ही माझी ऍड पाहिली, जर तुम्ही इंस्टाग्रामला पाहिली असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला माझी ऍड पाहिलेली आहे. आता ऍड कशी लावायची, काय करायचं ते देखील आपण पाहणार आहोत. तर हा बघा, ग्रो युअर बिझनेस डिजिटली, हा माझा मोठा आहे. हेच माझ्या डिजिटल दुकानाचं बोर्ड आहे. जर तुमच्या ऑफलाईन दुकानाचं जसं बोर्ड असतं ना, तसंच हे तुमच्या डिजिटल दुकानाचं बोर्ड आहे. त्याच्यानंतर इथे माझा लोगो आहे, इथे माझं नाव आहे. त्याच्यानंतर इथे अबाउट मध्ये आल्यानंतर बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी सर्व्हिस सायन्स आणि टेक. त्याच्यानंतर इथे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये इथे माझं लोकेशन आहे, इथे माझा मोबाईल नंबर आहे, इथे माझी ईमेल आय डी आहे, इथे माझे इंस्टाग्राम अकाउंट्स आहेत. त्याच्यानंतर जर इथे तुम्ही आलात, इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसल्या. पोस्ट वरती आल्यानंतर मित्रांनो, इथे बघा, इथे माझं इंट्रो जे आपण टाकलं होतं बायोमध्ये, वेलकम टू टेक मॅनेजर मास्टर. इथे मी ज्या ज्या गोष्टींमध्ये आहे, मी ज्या ज्या फील्डमध्ये आहे, त्या फील्ड मधल्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला दिसायला लागल्या. माझे मेन लोकेशन जे आहे ते माझं मेन लोकेशन दिसायला लागलं. त्याच्यानंतर मित्रांनो, माझा मोबाईल नंबर दिसला, माझा ईमेल दिसला, त्याच्यानंतर इथे माझ्या सगळ्या पोस्ट दिसल्या. हे बघा, माझ्या या सगळ्या पोस्ट दिसल्या. बिझनेस रिगार्डिंगच्या ज्या पोस्ट आहेत, तिथे आपल्या काही आर्टिकल्स आले, इथे काही आपल्या बातम्या आलेल्या आहेत, त्या बातम्या या ठिकाणी मी अपलोड केलेल्या आहेत. आता हे बघा, ही जी ऍड तुम्ही पाहिली, ही ऍड या ठिकाणी मी दिलेली आहे. हे एक डिजिटल मार्केटिंगसाठी नवीन सुरुवात कशी करायची याची एक शॉर्ट एआय फिल्म होती, ती या ठिकाणी मी अपलोड केलेली आहे. काही लोगो डिझाईन केलेले आहेत, ते लोगो अपलोड केलेले आहेत. इथे माझ्या क्लायंटचे लोगो अपलोड केलेले आहेत, हे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर दिवाळीच्या विश केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या टेक्निकल गोष्टींचे बॅनर्स कशा पद्धतीने बनवू शकता त्याचा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला आहे. त्याच्यात ह्या लोगो वाल्या आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी, हे बघा, डिजिटल मार्केटिंग बद्दल अवेअरनेस या ठिकाणी मी अपलोड केलेले आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं असतं, एक फेसबुक पेज बनवायचं असतं. फेसबुक पेज बनवल्यानंतर तुम्ही नेमकं काम काय करता, तुमचा बिझनेस नेमका काय आहे, ते फेसबुकला ऑर्गॅनिकली टाकायचं असतं. आता फेसबुकला ऑर्गॅनिकली टाकल्यानंतर आणखी तुम्हाला पुढच्या गोष्टी काय करायच्या असतात, तर फेसबुकला पैसे द्यायचे असतात, इंस्टाग्रामला पैसे द्यायचे असतात. मग ते फेसबुक ते इंस्टाग्राम तुमची जाहिरात अशा व्यक्तींना दाखवतं ज्यांना तुमच्या व्यवसायाची गरज आहे, ज्यांना तुमच्या प्रोडक्टची गरज आहे. म्हणजे कसं, आता माझी ऍड तुम्हाला दिसली, तर तुमची ऍड तुमच्या ग्राहकांना दिसेल. जर तुम्ही फेसबुकला सांगायचं की यस, माझे क्लायंटचं वय 18 ते 22 आहे, माझं प्रोडक्ट हे आहे, हे माझा व्हिडिओ आहे, हे माझं बॅनर आहे, माझी ऍड फक्त याच लोकांना दिसली पाहिजे, या व्यतिरिक्त माझी ऍड कोणालाही दिसली नाही पाहिजे. तर फेसबुकमध्ये कोणते कोणते फीचर्स असतात, किंवा मेटामध्ये कोणते कोणते फीचर्स असतात ज्याच्या मदतीने तुम्ही मार्केटिंग करू शकता, ते मी तुम्हाला सांगतो. फेसबुकमध्ये, इंस्टाग्राममध्ये किंवा कोणत्याही मार्केटिंग प्लॅटफॉर्मवरती, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला 4 मेजर गोष्टी दाखवलेल्या असतात. एज, डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट, बिहेवियर. म्हणजे काय, आता जर आपण पाहायला गेलं तर तुमचा डेटा हा फेसबुककडे आहे. तर कसा आहे, तुमचा बर्थडे कधी आहे हे फेसबुकला माहिती आहे, तुमच्या घरात कोण लोक आहेत हे माहिती आहे, तुमचं लग्न कोणासोबत झालेलं हे देखील फेसबुकला माहिती आहे. फेसबुकमध्ये ऑप्शन असतो मॅरिड विथ, आपण टाकतो सिंगल किंवा मॅरिड विथ, आपल्या वाईफचं किंवा आपल्या हसबंडचं नेम टाकत असतो. त्याच्यानंतर तुम्ही कोणाला फेसबुकवरती फॉलो करता, इंस्टाग्रामवरती कोणाला फॉलो करता, असे 52,000 टच पॉइंट्स फेसबुककडे असतात. म्हणजे काय, आता
फेसबुक तुम्हाला विचारतं की बाबा तुमची ऍड दाखवायची आहे कोणाला. मग आपण जर सांगितलं की माझी ऍड सपोज एखादं फार्मा प्रोडक्ट आहे, तर माझी ऍड, आता तुम्ही कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात ते मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगा. आपण त्या रिलेटेड एक उदाहरण पाहूया. तर आता सपोज एखादं फार्मा प्रोडक्ट आहे, तर फार्मा प्रोडक्टची गरज कोणाला असते? अनिल सर, फार्मा प्रोडक्टची गरज कोणाला असते मला चॅट बॉक्समध्ये सांगा. ऍग्रिकल्चर आहे, तर ऍग्रिकल्चरची गरज कोणाला असते? शेतकऱ्यांना असते. जर सपोज तुमचं ऍग्रिकल्चर रिलेटेड एखादं प्रोडक्ट असेल, तर ते प्रोडक्ट अशाच लोकांना दिसणार. म्हणजे कोणाला? शेतकऱ्यांना दिसणार, किंवा अशा व्यक्तींना दिसणार ज्यांना शेतीची आवड आहे, जे शेती करतात, ज्यांचं प्रोफेशन, ज्यांचा व्यवसाय शेती आहे, किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड कोणतंही असेल. तर तिथे तुम्हाला ऑप्शन दिसतो की तुमची जाहिरात एक ठराविक लोकांना दिसली पाहिजे. म्हणजे आता मला सांगा, जर ट्रेडिशनल मार्केटिंग केलं तर तुमची जाहिरात कोणाला पण दिसते, पण तिथे एक ऑप्शन असतो की तुमची जाहिरात एवढ्या वयोगटापासून एवढ्या वयोगटातला दिसली पाहिजे. तर माझे प्रोडक्ट डॉक्टरसाठी आहे, तर तुमची ऍड फक्त आणि फक्त डॉक्टरला दिसेल. मग तुम्ही फेसबुकला सांगायची की माझी ऍड फक्त डॉक्टरला दिसली पाहिजे, किंवा जे कोणते मेडिकल शॉपचे ओनर्स आहेत त्यांना दिसली पाहिजे. मेडिकल फील्ड मधले जे कोणते लोक आहेत त्यांना तुमची ऍड दिसली पाहिजे. तर फेसबुकला सांगायचं त्यांचं बिहेवियर, सांगायचं त्यांचा इंटरेस्ट, तुमच्या प्रोडक्ट, तुमच्या ग्राहकाचा इंटरेस्ट कशात आहे हे जर तुम्ही फेसबुकला सांगितलं, तर तुमची जाहिरात डॉक्टर मुतखडा स्पेशलिस्ट प्रशांत सर म्हणतात, तर तुमची ऍड अशाच लोकांना दिसेल ज्या लोकांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. तर या सरांचं, प्रशांत सरांचं आहे की तुमची ऍड अशाच लोकांना दिसेल ज्यांना किडनी स्टोन आहे. मग तिथे किडनी स्टोन बद्दलची तुम्ही इन्फॉर्मेशन शेअर करायची, तर आमच्याकडे हे असं असं प्रोडक्ट आहे, हे तुम्ही आमचं प्रोडक्ट घ्या, हे फ्री व्हर्जन आहे, हे फ्री व्हर्जन ट्राय करा, इथून जर रिझल्ट मिळाला तरच तुम्ही आमच्या पेड सर्व्हिसमध्ये या. ओके. सारी स्टिचिंगचं आहे, तर तुमची ऍड जास्तीत जास्त रेबा मॅमचं आहे की सारी स्टिचिंगचे, तर मेकअप आहे, तर तुमची ऍड अशाच व्यक्तींना दिसेल ज्या फिमेल्सला, म्हणजे तुमची ऍड जर जास्ती मेल, जास्त पुरुष वर्गाला दाखवली तर जास्ती फायदा नाही होणार. तर फेसबुक तुम्हाला विचारतं की महिलांना दाखवायची की पुरुषांना दाखवायची बाबा ऍड तुमची. मग तुम्ही तिथं सिलेक्ट करायचं की माझी ऍड फक्त महिलांना दिसली पाहिजे, आणि त्या पण महिलांना, अशा महिलांना दिसली पाहिजे की ज्यांचं वय सपोज 22 पासून 30 पर्यंत आहे, किंवा ठराविक जो कोणतो तुमचा एज ग्रुप असेल. सपोज शीतल मॅमचं मेकअप प्रोडक्ट आहे किंवा मेकअप ब्युटी पार्लर आहे त्यांचं, तर तुमची ऍड कोण कोण बघेल बरं जास्त? तुमची ऍड असे लोक जास्त बघतील. तुमचा कस्टमर असा असेल जो कॉलेजमधल्या मुली असतील, त्याच्यानंतर नुकतंच लग्न झालेले लोक असतील, लग्न झालेल्या महिला असतील, किंवा ज्या लोकांना ब्युटी प्रोडक्ट मध्ये इंटरेस्ट आहे, किंवा जे लोक अशा प्रोडक्टच्या इंस्टाग्राम पेजला, किंवा सपोज ब्युटी प्रोडक्ट असतात नायका वगैरे वगैरे वगैरे, असे ब्युटी प्रोडक्ट असतात जे ब्युटी प्रोडक्ट यूज करतात त्यांनाच तुमची ऍड दिसेल. मल्टीव्हिटॅमिन प्रोडक्ट आहे, तर असे, आता सपोज अनिल सर म्हणतात की मल्टीव्हिटॅमिन प्रोडक्ट आहेत डॉक्टर अँड अदर पीपल्स. तर सपोज तुम्ही एखादं हे घेऊन, एखादं प्रोडक्ट जर घेऊन तुम्ही गेला, तर तुमची ऍड अशाच लोकांना दिसेल ज्यांना हेल्थ कॉन्शियस लोक आहेत, जे लोक स्वतःच्या शरीराबद्दल, स्वतःच्या हेल्थ बद्दल जास्त अवेअर आहेत, ज्या लोकांना स्वतःच्या हेल्थची काळजी घ्यायला आवडते, त्याच लोकांना तुमची ऍड दिसेल. माझी ऍड जशी बिझनेस, फायनान्शियल, न्युमरोलॉजिस्ट, ओके, फायनान्शियल लोकच चांगले पाहिजे, ज्यांची कॅपॅबिलिटी आहे तुमची प्रोडक्ट घेण्याची. सपोज तुमच्या प्रोडक्टची प्राइस आहे 25,000, आणि तुमची ऍड सपोज जर चुकीच्या माणसाला दिसली की ज्याचा महिन्याचा इन्कमच 10,000 आहे, तर मित्रांनो तो 25,000ची गोष्ट अफोर्ड करू शकणार नाहीये. तर तुम्हाला तुमची ऍड अशा लोकांना दाखवायची की कमीत कमी त्याचा बिझनेस, किंवा कमीत कमी त्याचा इन्कम ऍटलिस्ट 40-50 हजार तरी असला पाहिजे. तर त्याच लोकांना तुमची ऍड दिसणार. म्हणजे चूक मला सांगायचं, एवढ्या सगळ्या गोष्टी सांगून मला सांगायचा एकच महत्वाचा मुद्दा आहे की तुमची ऍड बरोबर लोकांना दिसणार, आलतू फालतू लोकांना दिसणार नाही. न्यूमरोलॉजिस्ट, ज्यांना लाईफ मध्ये समस्या आहेत, ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, ज्यांना हेल्थ प्रॉब्लेम आहेत, ज्यांना खूप साऱ्या समस्या येतात, रिस्ट वॉच थेरपी, म्हणजे ज्या लोकांना थेरपीची गरज आहे, अशाच लोकांना तुमची ऍड दिसेल. इतर कोणत्याही लोकांना तुमची ऍड दिसणार नाही. सपोज जर मला न्यूमरोलॉजी म्हणजे मध्ये किंवा बाकीच्या कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसेल, तर तुमची ऍड बिलकुल सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचणार नाही आहे. तर मी काय करतो, पुन्हा एकदा माझी स्क्रीन शेअर करतो, आणि फेसबुक पेज बनवल्यानंतर मित्रांनो आपल्याला
अशाच पद्धतीने इंस्टाग्रामचं अकाउंट बनवायचं आहे. त्याच्यानंतर गुगल प्रोफाईल बनवायचं आहे. गुगलला डिटेल्स द्यायचे आहेत. तुम्ही कोण आहात, काय करता, कशा पद्धतीने करता, तुमचं इंटेन्शन काय आहे हे करण्याचं, हे सगळं सांगायचं. त्याच्यानंतर बिझनेस लिस्टिंग साइट्स. आता तुम्हाला काय करायचं, आता तुम्हाला आणखी एकदा मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि एक प्रॅक्टिकल उदाहरण या ठिकाणी तुम्हाला देतो. लेट मी शो यू समथिंग. आता आपण मगाशी पाहिलं ब्युटी पार्लर नियर मी, तर इथे फेसबुक मी टाकलं तर हे काढून टाकतो आणि एंटर करतो. तर ब्युटी पार्लर नियर मी म्हटल्यानंतर इथे तुम्हाला जस्ट डायलच्या एक दोन दोन वेबसाईट, दोन पेजेस एकदम टॉपला आले. त्यानंतर इंडिया मार्टचं पेज आलं. त्यानंतर फ्री बेस्ट रेटेड डॉट इन आलं. त्याच्यानंतर असे भरपूर पेजेस आले. तर हे असे काही प्लॅटफॉर्म्स असतात जे प्लॅटफॉर्मची ऑडियन्स बेस हा खूप मोठा असतो. त्यांचे ऑडियन्स खूप मोठे असतात, खूप लार्ज असतात. तर आपण जस्ट डायल जर तुम्हाला माहिती असेल तर त्यांच्याकडे खूप मोठा डेटा आहे. तर ते लोक काय करतात, ते बिझनेस ग्रो करण्यासाठी तुम्हाला एक फ्री गोष्ट देतात. ती गोष्ट कोणती, लेट मी शो यू. आता इथे मी काय करतो, फ्री बिझनेस लिस्टिंग साइट्स. ओके, फ्री बिझनेस लिस्टिंग वेबसाईट असं मी सर्च केलं. बिझनेसची स्पेलिंग चुकली. ओके, तर इथे तुम्हाला एकाच नंबरला एक आर्टिकल आलं, 101 बेस्ट फ्री बिझनेस लिस्टिंग साइट्स इन इंडिया. तर हे आर्टिकल ओपन करायचं आहे. हे आर्टिकल ओपन केल्यानंतर मित्रांनो इथे बघा, तुम्हाला खाली आल्यानंतर इथे वेबसाईट URL आणि त्यांचा डेटा वगैरे दाखवतोय. तर इथे बघा फोर स्क्वेअर्ड, त्यानंतर ट्रस्ट पायलट, अमेझॉन, ममता.in, एंजल ट्रेडिंग, सुखिला वगैरे वगैरे, बीज कम्युनिटी.in वगैरे वगैरे, असे खूप सारे येतात. इथं जस्ट डाईल वगैरे पण आहे. तर आता हे लोक काय करतात, ह्या कंपन्या काय करतात, तुमचा व्यवसाय, तुमचा बिझनेस त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती लिस्ट करण्यासाठी तुम्हाला मदत करतात आणि ते बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट असतं. तिथे तुम्हाला एकही रुपया द्यायचा नसतो. हे लोक तुमच्या बिझनेसला त्यांच्या प्रोफाईलवरती, त्यांच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यासाठी तुम्हाला मदत करतात. तर आपण काय करायचं, एक आपण उदाहरण घेऊन जाऊयात. आता मी सपोज जस्ट डायलची वेबसाईट ओपन करतो. जस्ट डायल, जस्ट डायल ओपन केल्यानंतर इथे बघा, ग्रो युअर बिझनेस ऑन जस्ट डायल. तर हे तुम्हाला ओपन करायचं आहे आणि इथे बघा, ग्रो युअर बिझनेस ऍडव्हर्टाइज विथ जस्ट डायल, इंडियाज नंबर 1 लोकल सर्च इंजिन. तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि अगदी आपण फेसबुकला दिल्याप्रमाणे इथे तुमच्या डिटेल्स द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही कोण आहात, तुमचं वर्किंग स्टाईल कसं आहे, तुम्हाला तुमचा ग्राहक कसा आहे, तुम्हाला तुमचा ग्राहक कुठून पाहिजे. आता जर इथं मी सर्च केलं की डेंटिस्ट, डेंटिस्ट, तर इथं मी डेंटिस्ट सर्च केल्यानंतर बघा, आता इथं मला त्याचं लोकेशन यांनी माझ्याकडून आधीच घेतले. तर इथे बघा, हे जेवढे काही डेंटिस्ट माझ्या जवळपास आहेत की नाही, तेवढ्या प्रत्येक डेंटिस्टची लिस्ट आली. आता सपोज मी एखाद्या डेंटिस्टचं प्रोफाईल ओपन केलं, तर हे बघा, त्यांचं इंटेरियर, त्यांचं व्हिडिओ वगैरे 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 सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही ऑनलाईन असाल, काय असाल, जर तुम्ही ऑनलाईन असाल आणि तुमचं पेज जर लोकांना दिसत असेल, तुमच्याबद्दलची माहिती जर लोकांना दिसत असेल, तर का तुमचा बिझनेस ग्रो होणार नाही, का तुमच्यापर्यंत लोक येणार नाही. आता हा जो विषय आहे, हा विषय झाला पूर्णपणे ऑर्गॅनिक. म्हणजे इथं तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज नसते. आता आपण ज्या 2 ते 3 गोष्टी पाहिल्या, म्हणजे फेसबुकवरती पेज बनवणं पाहिलं, त्याच्यानंतर म्हणजे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं कारण वेळेचं लिमिटेशन आहे आपल्याला. आपण फेसबुकवरती पेज बनवणं पाहिलं, गुगल प्रोफाईल वरती आपला बिझनेस लिस्ट करणं पाहिलं आणि फ्री बिझनेस लिस्टिंग वरती आपला बिझनेस कशा पद्धतीने लिस्ट करायचा हे पाहिलं. ह्या 3ही गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट होत्या. आता आपल्याला कोणती तरी गोष्ट, एखादी गोष्ट जर अचीव्ह करायची आहे, तर आपल्याला पे करावं लागतं. तर फेसबुकमध्ये आता मी तुम्हाला दाखवतो, एक तुम्हाला डॅशबोर्ड दाखवतो माझ्या फेसबुक ऍड अकाउंटचा. एक सेकंद मित्रांनो.
एक सेकंड, एक सेकंड. तर मित्रांनो, एक आमच्या सरांचं पेज आहे. तर मी तुम्हाला यामध्ये जास्त काही डिटेल्स दाखवणार आहे. मी फक्त तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे की आम्ही आजपर्यंत मागच्या 7 दिवसांमध्ये 44,799 रुपये स्पेंड केलेले. अमाऊंट स्पेंड इन लास्ट 7 डेज 44,799 रुपये. त्याच्यानंतर इथे आम्हाला 0% लर्निंग पेज म्हणजे एकही 1% पण माझा खर्च अशा गोष्टीवरती गेला नाही की फेसबुक मला विचारतंय थांबा तुम्ही काय करताय, म्हणजे तुम्ही काय आहात काय नाहीये हे मला समजायसाठी जो वेळ लागतोय ना तो 0% आहे. ती कॉस्ट 0% आहे. ऍक्टिव्ह ऍड कॅम्पेन, 2 कॅम्पेन, फक्त 2 कॅम्पेन वरती, फक्त 2 जाहिरातींवरती जर आम्ही एवढा खर्च केला असेल मागच्या 7 दिवसांमध्ये, तर माझ्याकडे एवढ्या लीड्स आलेल्या आहेत. किती? 3,100 लीड्स, म्हणजे 3100 लीड्स माझ्याकडे आलेल्या आहेत. मला फक्त एवढंच दाखवायचं होतं की सपोज जर जर कोणी व्यक्ती आता मी अशा अशा ऍड अकाउंट चालवतो किंवा आमच्या सरांचे अशा अशा ऍड अकाउंट हँडल करतो जिथं महिन्याला 1.5 लाख रुपये मी स्पेंड करतो, 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो. याचा अर्थ हाच आहे की आम्ही ज्यावेळेस स्पेंड करतो, ज्यावेळेस आम्ही देतोय, तर त्याच्यामुळे आमच्यापर्यंत एक बिझनेस ग्रो होतोय, आमच्यापर्यंत बिझनेस मिळतोय, आमच्यापर्यंत लोक मिळत आहेत, आमच्यापर्यंत क्वालिटी लोक येत आहेत. आता तुम्ही सगळे जे आलं ते तुम्ही क्वालिटी लोक आहेत, त्याच्यासाठी मी स्पेंड केलेलं आहे. मी ऍड वरती स्पेंड केलेले, त्याच्यामुळे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा एक आजची या 2-4 गोष्टी तुम्हाला शिकायला मिळालेल्या आहेत. तर मला सांगायचं एवढंच की आपण ज्यावेळेस इन्व्हेस्ट करू ना, तर त्यावेळेस आपल्याला रिटर्न्स हे मिळत असतात. आता मित्रांनो, आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करायची. आपल्याला पहिल्यांदा फेसबुक पेज बनवायचं आहे, फेसबुकच्या ग्रुप, आपल्या बिझनेसच्या नावाने फेसबुक ग्रुप बनवायचा आहे, आपल्या फेसबुकचं, आपल्या इंस्टाग्रामचं पेज बनवायचं आहे, युट्यूब चॅनल बनवायचं आहे, ट्विटर अकाउंट बनवायचं आहे, लिंक्डइन प्रोफाईल बनवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला डिजिटल, तर सोशल मीडिया कशासाठी वापरायचं? सोशल मीडिया आपल्याला वापरायचा आहे आपल्या डिजिटल प्रेझन्ससाठी. इन्फॉर्मेशनसाठी आपल्याला गुगल वापरायचं आहे. इन्फॉर्मेशनसाठी म्हणजे काय? इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. आता आपल्याला डिजिटल प्रेझेन्ससाठी सोशल मीडिया वापरायचं म्हणजे काय? सोशल मीडियावरती अकाउंट बनवायचे, फेसबुकवरती अकाउंट बनवायचं, ट्विटरवरती अकाउंट बनवायचं, इंस्टाग्रामवरती अकाउंट बनवायचं आणि आपला आपल्या बिझनेस बद्दलची इन्फॉर्मेशन फेसबुकला टाकत राहायची, इंस्टाग्रामला टाकत राहायची, युट्यूबला टाकत राहायची. आणि जिथून जिथून लोक आपल्यापर्यंत पोहोचतील, जिथून लोकांना आपल्याबद्दल आणखीन जास्त माहिती मिळेल, जिथून लोकांना आपलं लोकेशन मिळेल, जिथून आपल्याला लोक डायरेक्ट कॉल करतील, त्याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे गुगल माय बिझनेस. आणि जाहिराती रन करण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, युट्यूब म्हणजे मेटा ऍड मॅनेजर, त्याच्यानंतर गुगल्स ऍड मॅनेजर आणि साठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आपल्याला करायचं आहे. आता तुम्हाला सांगतो हे एवढं कॉस्ट इफेक्टिव्ह का आहे. आता मला सांगा, पूर्ण जो इंटरनेटचा जेवढे इंटरनेट वापरणारे जेवढे लोक आहेत भारतामध्ये, इंटरनेट वापरणारे जेवढे काही लोक आहेत भारतामध्ये, त्यातला 90% लोक चप्पलचा फिरतोय का? माईक कोणाचं चालू आहे? त्यांनी माईक बंद करायचं. मिस करतो. ओके. तो हा, तर पूर्ण इंटरनेटवरती जेवढे लोक आहेत की नाही, जेवढे लोक, त्यातले 90% लोक, भारतामधलं सांगतो, त्यातले 90% लोक त्यांचा टाइम किती जरी बिझी असेल ना, किती जरी बिझी, तरी त्यांचा 1.5 तास, किती 1.5 तास ते मोबाईलवरती वापरतात, इंटरनेटवरती वापरतात. 1.5 तास त्यांचा इंटरनेटचा वापर झालेला असतो, म्हणजे कितीही बिझी माणूस असू द्या. आज इंटरनेटवरती जेवढे लोक आहेत ना, असा कोणीच नाहीये जो 1.5 तासाच्या कमी मोबाईल वापरतो. 90% बोलतो मी. आणि त्यातले अर्बन एरिया म्हणजे सिटी मधले जे लोक आहेत ना, ते 94% लोक आहेत. या 99% लोकांमध्ये 94% लोक असे आहेत जे 101 मिनिट मिनिमम इंटरनेट वापरतात, सिटी मधले लोक, अर्बन एरिया मधले लोक. आता आपल्या ग्रामीण भागातील लोकही कमी नाहीये. ग्रामीण भागातील 94 मिनिटे, मिनिमम 94 मिनिटे लोक, म्हणजे जवळजवळ 1.5 तास लोक इंटरनेटवरती घालवतात. आणि असा डेटा जो आहे तो, असा ऑडियन्स जो आहे तो 93% आहे. हा ऑडियन्स कशामुळे एवढा आला?
कशामुळे लोक इथपर्यंत एवढी पोहोचली, तर याचं सगळ्यात महत्वाचं रिझन आहे ते म्हणजे, मी तुम्हाला सांगतो, डिजिटल इंडिया 2024. भारताने, गव्हर्नमेंटने देखील डिजिटल इंडिया प्रमोट केलेलं आहे. भारत देखील सांगते, आपलं सॉरी, इंडियन गव्हर्नमेंट देखील सांगते की तुम्ही डिजिटल व्हा, तुमचा बिझनेस डिजिटल घेऊन जावा. आज जर आपण पाहायला गेलं तर फेसबुकचे युजर जे आहेत ते 100,000, 10,000, लाख, करोड, 10 करोड, 53 करोड लोक आहेत फेसबुक वापरणारे. त्यातले मित्रांनो, आता इथे मी तुम्हाला एक पूर्ण स्टॅटिक्स डेटा दिलेला आहे की इंटरनेट युजर कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्मवरती किती किती इंटरनेट वापरणारे लोक आहेत. तर मित्रांनो, 707 मिलियन लोक ओटीटी वरती आहेत. म्हणजे आपण बघतो, अमेझॉन वरती जातो, अमेझॉन प्राईम, जिओ सिनेमा, IPL बघतो, नेटफ्लिक्स पिक्चरसाठी, अल्ट बालाजी, युट्यूब, त्याच्यानंतर डिझनी प्लस हॉटस्टार. इंटरनेट इथं आपण वापरतो 707 मिलियन. एंटरटेनमेंटसाठी आपण 707 मिलियन लोक तिथं टाइम स्पेंड करतो. सोशल मीडिया म्हणजे कम्युनिकेशनसाठी, म्हणजे तुमचं टेलिग्राम असेल, तुमचा ईमेल असेल, तुमचा व्हॉट्सअप असेल, तुमचं स्काईप असेल, तुमचं मेसेंजर असेल, इथे 621 मिलियन लोक आहेत. हे पूर्ण इंटरनेट मधलं इंडियातली लोक, 621 मिलियन लोक व्हॉट्सअप वापरतात, ईमेल वापरतात, ट्विटर वापरतात, टेलिग्राम वापरतात, मेसेंजर वापरतात. सोशल मीडिया जिथं तुम्ही मी आज कनेक्ट झालो, फेसबुक वापरणारे, इंस्टाग्राम वापरणारे, पिंटरेस्ट वापरणारे, ट्विटर वापरणारे, स्नॅपचॅट वापरणारे 575 मिलियन लोक आहेत आपल्याकडे. आणि हा फिनशॉटचा सर्वे आहे, कोणत्या आलतू फालतू कंपनीचा सर्वे नाहीये. हा फिनशॉटचा कम्प्लीट सर्वे आहे. कॅन्डी क्रश म्हणजे जिथं गेम खेळले जातात, कॅन्डी क्रश, फ्री फायर, पबजी, माइनक्राफ्ट, बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया, माइनक्राफ्ट, इथे 438 मिलियन लोक आहेत. जिथं आपण शॉपिंग करतो, आपलं अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, नायका, मिंत्रा आणि असे बरेचसे मोठे मोठे ब्रँड, तिथे 427 बिलियन लोक आहेत. आपण डिजिटल झालो, तर डिजिटल झाल्यापासून कॅश कॅरी करणं बंद केलं, पैसा कॅरी खिशात, कॅश ठेवणं कमी केलं. आपण वापरायला लागलो गुगल पे, फोन पे आणि आणखी UPI चे बरेच वेगवेगळे ऍप. तर तिथं 370 मिलियन लोक डिजिटल पेमेंट्स वापरतात. परंतु मित्रांनो, जिथं अन अकॅडमी सारखे असतील किंवा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म्स असतील, ते फक्त 24 मिलियन आहेत. म्हणजे लोक एंटरटेनमेंट किंवा ऑनलाईन कम्युनिकेशनसाठी लोक आहेत, पण ऑनलाईन शिकण्यासाठी लोक कमी आहेत. तो फक्त 24 मिलियन. आणि हा खूप सरप्राइझिंग डेटा आहे फिनशॉटच्या माहितीनुसार. नियरली 90% युजर्स यूज इंटरनेट डेली. 90% लोक भारतातली इंटरनेट रोज वापरतात. आता इथे इथे एक मी आणखीन एक तुम्हाला एक डेटा दिलेले आहेत की टेलिव्हिजन, टीव्ही वरती जाहिरात करणारे, टीव्ही वरतीचे ऑडियन्स जे आहे ते 17%. आता मेजर जो ऍडव्हर्टाइजमेंट प्लॅटफॉर्म्स असतात तिथे आपण टीव्ही वरती जाहिरात करतो, न्यूजपेपर, प्रिंट मीडियावरती जाहिरात करतोय, आणि डिजिटल मार्केटिंग, बिल्स, इव्हेंट्स आणि प्रिंट ऍडव्हर्टाइजमेंट. तर टीव्हीवरती लोक जी आहेत ती 17% आहेत. 11% इतर बाकीच्या छोट्या मोठ्या म्हणजे ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये, म्हणजे पेपरला ऍडव्हर्टिजमेंट देणं असेल, किंवा प्रिंट मीडियामध्ये येणं असेल, किंवा बॅनर्स लावले असतील, होर्डिंग्स लावणं असतील, तिथं 11% लोक आहेत. रेडिओवरती 9.76% लोक आहेत. इथे बिल्स, BTL म्हणजे बिलो दी लाईन ऍडव्हर्टिजमेंट जे असतात, तिथं 39% लोक आहेत. इव्हेंट्स मध्ये, इव्हेंट जे जे मोठे मोठे इव्हेंट्स होतात तिथं लोक ऍडव्हर्टिजमेंट करतात ना, तर तिथं लोक 39%. प्रिंट ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जिथं प्रिंट पेपर मीडिया येतो, किंवा जिथं कोणत्या गोष्टी प्रिंट करून ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते, पेपरला असेल, किंवा आपण पॉम्पलेट्स वाटतो, पॅम्पलेट्स वाटतो, छोट्या छोट्या जाहिराती देतो, तर तिथं 34% लोक आहेत. पण मेजर जो ऑडियन्स आहे हा डिजिटल मार्केटिंग मध्ये आहे. 86.89% लोक डिजिटल आहेत, डिजिटल मार्केटिंगचा वापर करत आहात. फक्त आपणच मागे पडलो. इंस्टाग्राम, हा जो पूर्ण स्टॅटिक डेटा आहे, इंस्टाग्रामकडे 1.98 मिलियन, 1.98 बिलियन डेटा आहे, जो की पूर्ण इंटरनेटच्या 38% कॅप्चर आहे. काय आहे? पूर्ण 38, म्हणजे जेवढे इंटरनेटवरती लोक आहेत ना, त्यातला एकट्या फेसबुककडेच 38% डेटा आहे. तर याच डेटाच्या मदतीने आपल्याला आपला
बिझनेस ग्रो करायचा असतो, फेसबुकवरती पेड ऍडव्हर्टिजमेंट रन करायचे असते, पेड कॅम्पेन रन करायचे असतात. आता मी तुम्हाला पुढच्या स्लाइड्स दाखवतो. एक सेकंड. ओके. तर मित्रांनो, हे इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता व्हॉट इज द सिक्रेट ऑफ डिजिटल सक्सेस? डिजिटल सक्सेसचं सिक्रेट काय आहे? हे डिजिटल इकोसिस्टम एकत्र करणं, हेच डिजिटल मार्केटिंगचं सक्सेस आहे. इकोसिस्टम म्हणजे काय? सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मॅनेज होतात. म्हणजे तुमचं फेसबुक इंस्टाग्राम सोबत कनेक्ट आहे, इंस्टाग्राम व्हॉट्सअप सोबत कनेक्ट आहे, व्हॉट्सअप फेसबुक सोबत कनेक्ट आहे, फेसबुक आणि ह्या तीनही गोष्टी तुमच्या बिझनेस लिस्टिंग सोबत कनेक्ट आहे, आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या वेबसाईट सोबत कनेक्ट आहेत. हा एकत्र, हा या ज्या सगळ्या, हा या गोष्टी एकत्र ज्या वेळेस येतात त्यावेळेस ते डिजिटल इकोसिस्टम बनतं. आणि डिजिटल इकोसिस्टमच हे तुमच्या डिजिटल सक्सेसचं महत्वाचं कारण आहे. आता मित्रांनो, जर तुम्ही प्रोफेशनल असाल, जर तुम्ही नोकरी करत असाल आणि डिजिटल मार्केटिंगचा तुम्हाला व्यवसाय कशा पद्धतीने होईल, तर म्हणजे हे बघा, प्रोफेशनल म्हणजे कोण? सीए, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, डॉक्टर, त्याच्यानंतर प्रोफेशनल फील्डमध्ये काम करणारे डॉक्टर, इंजिनियर, हे सगळे गोष्टी लोक. आता मला सांगा, एक छोटस आपण एक उदाहरण घेऊयात. माझ्या दातामध्ये प्रॉब्लेम आहे, आता माझं दात दुखतोय, आणि आता आपण पाहिलं की आपला डेटा जो कसा आहे तो पाहिला, तर माझा दात दुखतोय आणि मी एखाद्या सिटीमध्ये आहे, किंवा मी माझ्या होम टाउन मध्ये आहे, करमाळ्यात असेल किंवा मी पुण्यामध्ये असेल, तर मी सगळ्यात पहिल्यांदा काय करेल बरं? मी गुगलला जाईल, मी गुगलला चेक करेल की बाबा डेंटिस्ट इथं कोणता चांगला आहे. तर इथं डेंटिस्ट कोणता चांगला आहे असं सर्च केल्यानंतर माझ्याकडे 2 प्रोफाईल येतील. हे उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सपोज माझ्याकडे 2 प्रोफाईल्स आल्या. एक प्रोफाईल आहे डॉक्टर, सपोज आपण डॉक्टर इथं XYZ, डॉक्टर, सपोज डॉक्टर शास्त्री. पहिलं प्रोफाईल आलं डॉक्टर शास्त्रींचं आणि दुसरं प्रोफाईल आलं डॉक्टर मानेंचं. तर मला सांगा, तिथं डॉक्टर शास्त्रींनी काय केलेलं आहे माहितीये का? काहीच टाकलेलं नाहीये तिथं. तिथं फक्त त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि तिथं त्यांचा फक्त ऍड्रेस आहे. परंतु मी इथं डॉक्टर मानेंच्या वेबसाईटवरती, डॉक्टर मानेंच्या प्रोफाईलवरती ज्यावेळेस येतोय, त्यावेळेस मला तिथे दिसतंय त्यांचं फेसबुक पेज पण दिसतंय, तिथं त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट पण दिसतंय. त्याच्यानंतर तिथं काय दिसतंय मला, तिथं त्यांच्या जुन्या कस्टमरने, त्यांच्या जुन्या क्लायंटने रिव्ह्यू दिलेले देखील मला दिसतंय तिथं. म्हणजे त्यांची सर्व्हिस कशी आहे, ते कसे ग्रो केलेले, काय आहे, ते सगळं दिसतंय. त्याच्यानंतर मला तिथं दिसतंय की त्यांच्या मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत, त्यांच्या हॉस्पिटलचा पूर्ण व्ह्यू दिसतोय, त्यांच्या क्लिनिकचा मला पूर्ण दिसतोय, त्यांच्या क्लिनिकचे सीईओ कोण आहेत, फाउंडर कोण आहेत, त्यांच्याबद्दलची पूर्ण एकदम डिटेल्स मला दिसते. म्हणजे त्यांच्या ऑफिस कसं आहे, त्यांचं वर्क टाइम किती आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल. मी तिथं फक्त एक डायरेक्शन वाल्या बटनवरती क्लिक केलं की लगेच मला मॅप वरती घेऊन गेलं, त्यांच्या, माझ्या घरापासून मी जिथं जिथं आहे तिथून त्यांच्या क्लिनिक लोकेशन दिसलं. की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला एवढा एवढा अंतर लागेल. त्यांची वेबसाईट ओपन झाली, त्या वेबसाईटवर तिथे त्यांनी कोणतं कोणतं शिक्षण घेतलेलं आहे, काय आहे, ते सगळं दिसलं. आणि त्याच्याच तुलनेत जर डॉक्टर शास्त्रीचं मला काहीच दिसलं नाही, तर माझ्या एका सिंपल प्रश्नाचं उत्तर द्या, कॉमन सेन्स यूज करून. तुम्ही कोणाकडे जाल? डॉक्टर मानेंकडे जाल की डॉक्टर शास्त्रींकडे जाल? तुम्हाला कोणावरती जास्त विश्वास बसेल? चॅट बॉक्स मध्ये सांगा. सर्वांनी सांगायचं की तुम्ही डॉक्टर मानेंकडे जाल की डॉक्टर शास्त्रींकडे. डॉक्टर माने. ओके. आणखी दोघं जणच ऍक्टिव्ह आहेत का? डॉक्टर माने, फक्त 3च लोक? ओके, राईट राईट, माने माने माने. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. तर तुम्ही डॉक्टर मानेंकडे जाल. परंतु मित्रांनो, कशामुळे? तिथं सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल दिसल्यात त्याच्यामुळे तर नाही. तिथं तुम्हाला एक अशी गोष्ट दिसली, कोणत्या, त्यांचे पूर्ण डिटेल्स, त्याच्यानंतर त्यांचं ऑफिस कसं आहे, त्यांचं क्लिनिक कसं आहे, त्यांचे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये त्यांची मास्टरी आहे, त्यांनी त्यांचं एज्युकेशन काय झालं, या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. सगळ्या गोष्टी दिसत आहेत. म्हणून माझ्या मनात एक ऑथॉरिटी बिल्ड झाली, एक ट्रस्ट निर्माण झाला की हे सर मला चांगलं गाईड करू शकतील. परंतु मित्रांनो, त्याच्याच तुलनेत डॉक्टर शास्त्रींकडे जर आपण पाहिलं, तर त्यांच्याकडे लोक न जाण्याचं एक प्रमुख कारण काय की त्यांनी
कोणतीही गोष्ट केली नाही. म्हणजे धड त्यांचा चांगल्या सूटबूटमध्ये फोटो नाही, धड त्यांच्या हॉस्पिटलचा फोटो नाही, फक्त एक मोबाईल नंबर आहे, तिथं लोकेशन नाहीये, तिथं कोणत्याही डिटेल नाही. परंतु मित्रांनो, असं असू शकतं की डॉक्टर शास्त्री हे डॉक्टर मानेंचे गुरु असू शकतात. इव्हन डॉक्टर शास्त्रींनी डॉक्टर मानेला प्रत्येक गोष्ट शिकवलेली असेल, असू शकतं, आपण नाही म्हणू शकत नाही. परंतु ते आज मागे का पडले? कारण त्यांनी काय केलं नाही, त्यांनी प्रोफेशनली डिजिटल मार्केटिंग परस्यू केलं नाही, त्यांनी प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंगची गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या नाही आहेत. आता जर तुम्ही प्रोफेशनल असाल ना, तर तुम्ही तुमचा स्वतःचा पर्सनल ब्रँड अशा पद्धतीने बनवू शकता. तुम्ही फेसबुक वरती ऍड लावू शकता, इंस्टाग्राम वरती ऍड लावू शकता, आणि हजारो लोक तुमच्या बिझनेस साठी तुम्ही एकत्रित करू शकता. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही गृहिणी असाल, जर तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुम्हाला त्याचा उपयोग कशा पद्धतीने? आता तुम्ही म्हणाल की माझा तर कोणता बिझनेस नाहीये, मी कशा पद्धतीने याचा उपयोग करेन? आता मला सांगा, एखादी खूप मोठी कंपनी आहे. काय आहे? खूप मोठी कंपनी आहे. त्या कंपनीच्या मालकाने, सीईओने, फाउंडरने स्टार्टिंग पासून सुरुवात केली आहे. म्हणजे अगदी झिरो पासून सुरुवात केली आहे. म्हणजे तोच माणूस, त्यानेच डिजिटल मार्केटिंग शिकलं, त्यानेच प्रॅक्टिकली सगळं केलं, त्यानेच त्याचा व्यवसाय वाढवला. आज तो एका लेवल पर्यंत पोहोचलेला आहे. आज त्याने एक लेवल अचीव्ह केलेली आहे. तर मला सांगा, त्याचं लाखोंमध्ये करोडोंमध्ये व्यवहार होतात. तर तो माणूस आज स्वतःच डिजिटल मार्केटिंग करेल का? की असे काही लोक ठेवेल डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी? कोणी सांगू शकेल काय करेल तो व्यक्ती? जर त्याने झिरो पासून ग्रो करून आज त्याच्याकडे खूप सारा पैसा आहे, खूप सारे काम आहेत बाकीचे, तर तो डिजिटल मार्केटिंग करत बसेल की बाकी एखादा चांगला हुशार व्यक्ती त्या ठिकाणी ठेवेल, एम्प्लॉय ऍड करतील. ओके. आणखीन बाकीच्यांना काय वाटतं? बाकीच्यांना काहीच वाटत नाहीये. इंटरॅक्टिव्ह राहा. एजन्सीकडे काम देतील. ओके, ग्रेट. एजन्सीकडे काम देतील खरं. तर अगदी त्याचप्रमाणे जर तुमचा आज प्रश्न असेल की डिजिटल मार्केटिंग शिकवून मी काय करेल बाबा, मला काय करणार आहे, माझा धड व्यवसाय पण नाहीये, आणि मग मला कोण काम देणार आहे? तर तुम्हाला काम देणार आहे, जर फ्रीलान्सिंग हा विषय जर तुम्ही ऐकला असेल, तर जर सध्या तुमचा कोणता बिझनेस नसेल, तर विद्यार्थ्यांनी, गृहिणींनी घरी बसून त्यांचं स्वतःच त्या मोठ्या ब्रँडसाठी त्यांनी फ्रीलॅन्सिंग म्हणून काम करायचे अशी खूप सारे उदाहरणं आहेत की मोठ्या मोठ्या कंपन्यांचे ते ऍड अकाउंट चालवतात. माझे असे काही क्लायंट्स पण आहेत, एक दोन स्टुडंट्स पण आहेत, जे स्वतः काय करतात, स्वतः डिजिटल मार्केटिंग एजन्सी म्हणून, एक छोटस एजन्सी म्हणून घरी बसून काम करतात, मोठमोठे लाखोंचे ऍड अकाउंट हँडल करतात. तर ही स्किल तुम्ही शिकून तुम्ही मोठमोठ्या लोकांना सर्व्हिस तुमची देऊ शकता. ती सर्व्हिस कशी मिळवायची? आता समजा हे डिजिटल मार्केटिंग जर तुम्ही शिकलात, तर मोठ्या कंपनीला टार्गेट कसं करायचं हे तर तुमच्यासाठी काय अवघड नाहीये. ह्या गोष्टी तर तुम्हाला शिका. जर तुम्ही तुमच्या दुसऱ्यांना जर ग्राहक मिळवून देण्यासाठी जर तुम्ही तयार होत असाल, तर त्यामध्ये तुम्ही स्वतः शिकणार ना, की स्वतःसाठी ग्राहक कसे मिळवायचे. अगदी विद्यार्थ्यांसाठी हेच आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही करिअर करू शकता, स्वतःची एजन्सी सुरू करू शकता, किंवा जरी तुम्हाला एजन्सी सुरू करता नाही आली, तर मोठ्या कंपनीमध्ये ऍज अ डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, ऍज अ डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणून तुम्ही काम करू शकता. ही स्किल जर तुमच्याकडे प्रोफेशनल असेल तर. त्याच्यानंतर 3 मेजर सिक्रेट्स या डिजिटल मार्केटिंग फील्ड मध्ये आहेत. तुम्हाला डिजिटली जर सक्सेसफुली अर्न करायचे असेल ना, तर 3 मेजर सिक्रेट आहेत. सिक्रेट नंबर 1, नो बडी नोज यू अँड युअर बिझनेस बेटर दॅन यू. तुमच्यापेक्षा आता एक महत्वाची गोष्ट व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. तुमच्या स्वतःला आणि तुमच्या बिझनेसला, काय आहे, तुमच्या स्वतःला आणि तुमच्या बिझनेसला तुमच्यापेक्षा जास्त कोणीही ओळखू शकत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय? आता यू हॅव टू डिसाइड युअर ओन पाथ. तुमच्याकडे ऑप्शन आहे तुमचा स्वतःचा पाथ तुम्ही कसा डिसाईड करायचा. यू हॅव टू डिसाइड युअर ओन इन्कम स्ट्रॅटर्जी. आता तुम्ही म्हणाल मी एजन्सीला काम तर देईल, बट एजन्सीला जरी तुम्ही काम दिलं, तर ही स्किल तुम्हाला आली पाहिजे ना, की तुम्ही सपोज एखाद्या एजन्सीला पेमेंट देताय, पैसे देताय, तर ती एजन्सी तुम्हाला रिझल्ट तर आणून देते, पण ते पैसे तुम्ही बरोबर देताय की नाही, त्या त्या पैशाच्या बरोबर तो रिझल्ट तेवढा, त्या पैसा इतकाच रिझल्ट तुम्हाला तो मिळवून देतोय की नाही, एजन्सी होणार. त्याच्यानंतर
काय चालू आहे मार्केटमध्ये, माझा विद्यार्थी कुठून येतोय, काय करतोय, किंवा माझ्याकडे क्लायंट कुठून येतोय, काय येतोय, ह्याचा डेटा तर दिलाय मला त्याने. बट तो मला धड व्यवस्थित समजत नाहीये, काय होत नाहीये. आणि एखाद्या वेळेस जर त्याला असं एखाद्या डिजिटल मार्केटिंग एजन्सीला तुम्ही काम दिलं आणि त्यांना जर वाटलं की याचा बिझनेस पूर्ण माझ्यावरती चालतो, मीच ग्रो करून दिलाय, आणि तुम्हाला अशी लाखो लोक मिळतील, हजारो लोक मिळतील एजन्सीमधले, बट जो मेन डेटा जो आहे, जो जिथून मूळ बिझनेस ग्रो होतोय, प्रोडक्ट तुम्ही असाल, सर्व्हिस तुम्ही देत असाल, पण मार्केटिंग जिथून बिझनेस येतोय तिथंच तुम्ही नसाल, तरी खूप मेजर गोष्ट आहे, खूप मोठा लूप होल असेल. तर ही गोष्ट तुम्हाला शिकायची आहे. कारण काय होतंय, काय घडतंय, कसं घडतंय, मार्केटमध्ये काय चालू आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे. कॅल्क्युलेटर आणि मॅथमॅटिक्स वाली आयडिओलॉजी तुम्हाला इथून मी सांगतो. आता एखाद्या किराणा माल दुकानामध्ये, मी तर इथं कुणाचं कंपॅरिझन बिलकुल पण करत नाही, सो डोंट टेक पर्सनली, मी कंपॅरिझन बिलकुल करत नाही. बट एक जी रियालिटी आहे ती मी तुम्हाला सांगतो की आता एखाद्या किराणा दुकाना मालामध्ये पण तेच कॅल्क्युलेटर असतं, हिशोबासाठी तेच कॅल्क्युलेटर असतं, जे कॅल्क्युलेटर एखाद्या सोनाराच्या दुकानामध्ये असतं. सोनाराच्या दुकानामध्ये जे कॅल्क्युलेटर असतं तेच कॅल्क्युलेटर अगदी एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये असतं. पण त्या कॅल्क्युलेटरवर ते आकडे काय टाकायचे हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. हिशोब कसे झाले पाहिजेत, हिशोब छोटे झाले पाहिजेत की हिशोब मोठे झाले पाहिजेत, हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. तो ते तुम्हाला ठरवायचे, त्या कॅल्क्युलेटरवरती अगदी छोटे आकडे टाकायचे की मोठे आकडे टाकायचे. त्याच्यानंतर त्या फील्ड मधलं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे, यू यू हॅव तुमच्याकडे ग्रोथ माइंडसेट असला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणतीही स्किल अक्वायर करू शकता, यामध्ये एजचं लिमिटेशन नाहीये. तुम्ही म्हणाल की यार माझं एज हे, मी आता माझं एज 50 झालं, 45 झालं, मी ही गोष्ट शिकून मला ही जमणार नाही, किंवा ही गोष्ट मला शिकायला अवघड जाईल. दी ओनली वे इज, तुम्हाला शिकायचंय, इम्प्लिमेंट करायचंय आणि अर्न करायचंय. मला एक सांगा, एखादी गोष्ट ट्राय करताना फेल झालं तरी चालेल, काय फेल झालं तरी चालेल, पण ते कितीपत योग्य आहे बरं, की ती गोष्ट तुम्ही ट्रायच नाही केली. सपोज एखादी गोष्ट तुम्ही ट्रायच नाही केली आणि मग तुम्ही फेल आहे, त्यापेक्षा जर ती गोष्ट तुम्ही ट्राय करून तुम्ही फेल झालात, तर यामधलं तुम्हाला तुम्ही कोणती गोष्ट प्रेफर कराल? तर तुम्ही प्रेफर कराल की ट्राय करून फेल झालं पाहिजे. एखाद्या परफेक्ट बिझनेसमॅनचं हीच आयडिओलॉजी असेल. आणि जर तुम्ही कंटिन्युअस गोष्ट करत राहाल ना, तर सक्सेस तुमच्या पाठीमागे लागेल, ही 100% खात्री आहे. आता सिक्रेट नंबर 3, ई आर ई प्लस आर इक्वल्स टू ओ. ई म्हणजे काय? इव्हेंट्स. तुमच्या लाईफमध्ये जे काही झालं, तुम्ही कुठे जन्मलात, तुम्ही कुठे राहताय, तुमची लाईफची कंडिशन कशी आहे, हे तुमच्या हातात नाहीये. म्हणजे तुम्ही कुठं जन्मलात, तुम्ही कुठं, आता हे असं बोलू नये, पण तुमचा एंड कुठं होईल, तुमचा बिझनेस स्टार्ट कुठून होईल, हे पूर्णपणे तुमच्या हातात नाहीये. ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतात ह्या गोष्टी तुमच्या हातात नाहीये. पण तुमच्या हातात त्या सिच्युएशनला रिस्पॉन्ड कसं करायचं हे तर तुमच्या हातामध्ये आहे, बरोबर? तर त्या सिच्युएशनला ज्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्ड करता ना, ते तुमच्या लाईफचं आउटकम असतं. जर आज तुम्ही तुमच्या, नो डाऊट तुम्ही तुमच्या स्टार्टिंग फेज पासून खूप कष्ट घेतले असतील, खूप झिरो पासून तुमचा बिझनेस ग्रो केला असेल, पण त्यावेळी जर चांगल्या गोष्टी तुम्ही रिस्पॉन्ड केल्या असतील, तिथं चांगल्या गोष्टींचा निर्णय घेतला असेल, चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या असतील, म्हणून तर आज तुम्ही एका स्टेबल लेवलवरती पोहोचलेला, आणि हे तुमच्या लाईफचं आउटकम आहे. इव्हॉल्युशन कधीही असं होत नाहीये. इव्हॉल्युशन व्हायला वेळ लागतो, इम्प्लिमेंटेशन प्रत्येक गोष्टीचं करावं लागतं. तुम्ही अडॅप्टर्स बना, म्हणजे पटकन गोष्टी, जे लोक अडॅप्टर्स असतात ना तेच लोक मार्केटमध्ये टिकतात. जे लोक नवनवीन गोष्टी शिकतात ना तेच लोक मार्केटमध्ये टिकतात. सो मित्रांनो, त्या गोष्टी अशा आहेत की आपल्याला डिजिटल मार्केटिंग का शिकायचं हे जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर मला CLR क्लिअर हे टाईप करून सांगा.
येस सर. ओके. आणखीन आणखीन. ओके क्लिअर. ओके क्लिअर. सर्वांनी सांगायचं म्हणजे नसेल जरी झालं तरी डाऊट क्लिअर करणं माझं काम आहे ना. तर सर्वांनी सांगा की डिजिटल मार्केटिंग का शिकायचं कळालं. डिजिटल मार्केटिंग काय आहे आणि कसं वर्क करतं ते कळालं का? कळालं असेल तर हो असं टाईप करा. ओके. आता मला सांगा, आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या ते इंटरेस्टिंग वाटल्या का? इंटरेस्टिंग वाटल्या असेल तर INS टाईप करा. INST. आतापर्यंत आपण जे बेसिक जे आहेत त्या गोष्टी, जेवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला खेचता येतील, जेवढ्या करता येतील त्या गोष्टी आपण केल्या. तर मला सांगा या गोष्टी तुम्हाला समजल्या, इंटरेस्टिंग वाटल्या, ऑसम वाटल्या, INST टाईप करा. ऑसम वाटलं असेल तर OSM टाईप करा. ओके. आता मला सांगा, ह्या गोष्टी जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या म्हणजे फ्री गोष्टी व्यतिरिक्त, ऑर्गॅनिक व्यतिरिक्त इनऑर्गॅनिक पद्धतीने जर तुम्ही मार्केटिंग केले, जर तुम्ही माझ्यासारखी मार्केटिंग केली किंवा माझ्या क्लायंट सारखी मार्केटिंग केली किंवा माझ्या सरांसारखी मार्केटिंग केली की महिन्याला एवढे एवढे ऍड स्पेंड करता येईल. म्हणजे स्टार्टिंगला तर तुम्हाला ऍड स्पेंड एवढे करायचे नाही, बट स्टार्टिंगला एक छोट्या अमाऊंट मध्ये 1,000-500 रुपयापासून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा बिझनेस ग्रो होईल का बरं? जर तुम्हाला वाटतंय बिझनेस ग्रो होईल तर 10x असं टाईप करा. म्हणजे आपल्या वेबिनारचा जो हे 10x असं टाईप करा. नाही 10x टाईप करा म्हणजे मला कळेल की बाबा तुम्हाला वाटतंय 10. ओके ओके. सर्वांनी टाईप करायचं. नसेल वाटत तरी काय हरकत नाही, नाही म्हटलं तरी चालेल. 10x 10x 10x. ओके ग्रेट. ग्रेट. याचा अर्थ डिजिटल मार्केटिंग काय आहे, कसं आहे, कसं वर्क करतं हे तुम्हाला समजलं. आता प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल शिकायला आवडेल का बरं तुम्हाला? म्हणजे ऍड कशी बनवायची अगदी. सर तुमचा जसा व्हिडिओ बनवला की 2024 संपत आले तरी देखील तुम्ही अजून हातावरती हात धरून बसलेला आहात का? जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असं 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 अशा सगळ्या गोष्टी. जर अशी ऍड कशी बनवायची, ही ऍड कशी लावायची, ही ऍड लावल्यानंतर लोक माझ्याकडे पोहोचली कशी पाहिजे, म्हणजे तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आला, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात, तुम्ही मला मोबाईल नंबर दिला, ईमेल आयडी दिला, हा डिटेल्स तुमच्या व्यवसायातल्या तुम्हाला पाहिजेत. ह्या गोष्टी शिकायला आवडतील, इंटरेस्टिंग वाटतील आणि वाटेल का बाबा मी करू शकतोय. आता वेळ आहे पूर्णपणे इंटरॅक्टिव्ह सेशनसाठी बरं का. आता काही प्रश्न असतील तर बिनधास्त विचारा मित्रांनो. आणि आता फक्त रिप्लाय करा सध्याच्या स्थितीला. आपण पुढच्या 15 मिनिटांमध्ये रिप्लायसाठी स्पेशल 15 मिनिटं देखील ठेवलेले आहेत, सॉरी क्वेश्चन आन्सरिंग साठी. ओके. तर तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्हाला देखील वाटेल की यस सरांनी हे असं केलं, त्या सरांनी असं केलं ना की तुमचा बिझनेस असा आहे तसं आहे आणि असे इतर लोकांनी वेबिनार घेतला, वेबिनार मध्ये सांगितलं मी पण करू शकतो, माझ्या पण बिझनेस मध्ये माझं पण प्रोडक्ट मी डायरेक्ट विकू शकतोय, माझी पण सर्व्हिस मी डायरेक्ट विकू शकतो असं सगळ्यांना वाटत आहे. नो डाऊट. एकच करायचं आहे ना? काय म्हणताय सर? मॅम एकच करायचे आहे ना, म्हणजे समजलं नाही मला. तर आता प्रोसेस, हो हो हो. तर आता एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल, वेन यू गेट समथिंग फॉर फ्री देन यू आर दी प्रोडक्ट. हे ऐकलं असेल किंवा माहिती असेल. ज्या वेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्ट फ्रीमध्ये मिळते ना त्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट असता. म्हणजे जिओने अगदी आपल्या स्टार्टिंगला फ्री इंटरनेट दिलं, भरपूर वापरा म्हटलं अनलिमिटेड, आणि आता पैसे चार्ज करतात. बरोबर. तर आता जर तुमची परमिशन असेल तर मी माझ्या पेड प्रोग्राम बद्दल तुम्हाला इंट्रोड्यूस करून देऊ का? की प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली कशी करणार तुम्ही, आणि ती गोष्ट प्रॅक्टिकली केल्यानंतर, बघा ती गोष्ट प्रॅक्टिकल केल्यानंतर पूर्ण तुमची प्रोसेस संपल्यानंतर तुमच्याकडे पाहिजे तेवढा ग्राहक असेल, तुमच्याकडे पाहिजे तेवढ्या लीड्स असतील. ही जर प्रोसेस, ही जी गोष्ट जी शिकायची जी प्रॅक्टिकल आहे, आता आपण थेरॉटिकल गोष्टी पाहिल्या आणि थोड्या प्रॅक्टिकल गोष्टी पाहिल्या. ही जी प्रॅक्टिकल गोष्ट आहे जिथं प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट, ऍड बनवायची कशी, ऍड लावायची कशी, लोक आणायची कशी, त्यांना नर्चर कसं करायचं, त्यांना विकायचं कसं, प्रॅक्टिकली जर शिकायचं असेल म्हणजे शिकायला आवडेल का? आणि जर तुमची परमिशन असेल, जर तुमची परमिशन असेल तर कमेंट मध्ये
PG असं टाईप करा आणि मी माझ्या पेड प्रोग्राम बद्दल तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, रिस्क लोगे, PG असं टाईप करायचं. रिस्क लाइफ में रिस्क लोगे ना तो ही रिच बनोगे. लाईफ मध्ये रिस्क घ्याल ना तर तर आणि तरच रिच बना. तुम्ही आतापर्यंत एवढा रिस्पॉन्स दाखवला, तुम्ही स्टार्टिंग टू एंड पर्यंत थांबलेला आहात, मला आवडलं. खास तुमच्यासाठी ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करतोय. तर मित्रांनो, आपल्या पेड प्रोग्राम बद्दल मी तुम्हाला सांगतो. आता प्राइसिंग कडे बिलकुल पण लक्ष द्यायचं. जर साईडला कॅल्क्युलेटर असेल ना तर कॅल्क्युलेटर घ्या हातात, किंवा जर तुमचं गणित जर पक्का असेल तर बिझनेसमॅन आहेत म्हणलं ते तर सांगायचे नाही की आकडे अशी धडाधड मोजतो आम्ही, आकडे अशी धडाधड कॅल्क्युलेट करतो, ते सांगू नका सर, कॅल्क्युलेटरची गरज लागत नाही. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता फक्त ऍडिशन करा, आकडे डोक्यात जाऊ देऊ ना, फक्त ऍडिशन ऍडिशन करा. इथे तुम्हाला दिसतंय सोशल मीडिया मार्केटिंग पॉवर पॅक. काय आहे बरं हे? ऍड कॅम्पेन मास्टरी, जिथं मी तुम्हाला शिकवतो एक्सपर्ट लेवल कॅम्पेन कसं मॅनेज करायचं आणि एक्सपर्ट लेवल रिझल्ट कसा मिळवायचा. मास्टर टूल्स ऑफ ऑप्टिमायझेशन. एखादा लीड तुमच्याकडे आला तर त्याला ऑप्टिमाइज कसं करायचं, त्याला नर्चर कसं करायचं, आणि जेवढे तुम्ही इन्व्हेस्ट कराल, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जेवढे तुम्ही इन्व्हेस्ट कराल त्याच्या कितीतरी पट तुमच्यापर्यंत कसे पोहोचले पाहिजे, हे गोष्ट मी तुम्हाला शिकवतो या या पर्टिक्युलर कोर्समध्ये, ज्याची फीस 3,499 आहे. प्राइस डोक्यात जाऊ देऊ नका स्टार्टिंगला, फक्त पूर्ण ऐकून घ्या. ऍड कॅम्पेन मास्टरी, जिथं मी तुम्हाला ऍड लावायची कशी हे शिकवतो, परफेक्ट रित्या कशी लावायची. ऍडव्हान्स ऍड मॅनेजर सिस्टम, मास्टर टूल्स फॉर इफेक्टिव्ह ऍड मॅनेजमेंट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑप्टिमाइज कसं करायचं, म्हणजे मास्टर टूल्स, अशा काही मास्टर गोष्टी आहेत ज्या मास्टर गोष्टी तुम्ही शिकू शकता. काय करू शकता? परफेक्टली मॅनेज करू शकता. काही मास्टर टूल्स आहेत जेणेकरून तुमचा खर्च कमी येईल आणि इन्व्हेस्टमेंट कमी येईल आणि रिटर्न इन्कम जे आहे ते खूप मिळेल. इन्क्लूड ऍडव्हान्स ट्रॅकिंग फॉर रिपोर्ट टेक्निक्स, म्हणजे ऍडव्हान्सली तुम्ही त्यांना ट्रॅक कसं करू शकता. त्याने किती वाजता बघितली माझी बाबा ऍड, मला सांग बाबा, ते सांग किती वाजता ऍड बघितली, मी बघून मग माझी दुसरी ऍड त्या पद्धतीने तयार करतो. तर हे कसं करायचं, हे ऍडव्हान्स कोर्स मध्ये आहे. त्याची फीस 4,999 आहे. गुगल कीवर्ड प्रायोरिटी, म्हणजे गुगल कीवर्ड्स कसे वापरायचे, म्हणजे आता सोशल मीडिया सर्च केल्यानंतर माझी प्रोफाईल वरती आली पाहिजे. डिजिटल मार्केटर सर्च केल्यानंतर माझी प्रोफाईल वरती आली. डिजिटल मार्केटिंग कोर्स सर्च केल्यानंतर माझी प्रोफाईल आली पाहिजे. याच्यासाठी कीवर्ड्स वापरले जातात. तर ती कीवर्ड्स कसे शोधायचे, कसे वापरायचे, कसे इम्प्लिमेंट करायचे, कोणते कीवर्ड माझ्यासाठी आहेत ते तुम्ही परफेक्टली फाइंड करून अप्लाय कसं करू शकता, त्याचा कोर्स, माझा छोटासा कोर्स 499. त्याच्यानंतर इंस्टाग्राम मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, इंस्टाग्राम वरती स्वतःचा ब्रँड कसा बनवायचा, स्वतःला चैतन्य कुलकर्णीला ब्रँड कसं बनवायचं. इथे आपले खूप सारे मित्र आहेत, खूप सारे आपले बिझनेस लोक आले आहेत. स्वतःचा बिझनेसला तर ब्रँड बनवायचं, त्याबरोबर स्वतःला कसं ब्रँड बनवायचं हे शिकवलं जातं. इंस्टाग्रामचे टूल्स मार्केटिंगसाठी कसे वापरले जातात, स्वतःला एक इन्फ्लुएन्सर कसं बनवायचं हे या ठिकाणी शिकवलं जातं. याची फीस 4,999 आहे. आकडे डोक्यात घेऊ नका. त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंग ब्ल्यू प्रिंट्स. व्हॉट्सअप वरती, व्हॉट्सअप हे मेजर मार्केटिंगचं टूल आहे. आपण काही पण स्टेटस ठेवतो, बिझनेसचं कधी ठेवतो का बरं? ठेवलं तरी ते काय, जाऊ दे सोडा. व्हॉट्सअप लीड जनरेशनसाठी कसं वापरायचं, कस्टमर रिॲक्शनसाठी कसं वापरायचं, आणि व्हॉट्सअप थ्रू बिझनेस कसा करायचा हे मी शिकवतो. त्याची प्राइस आहे 1,000. वेगवेगळी प्राइस आहे का? हो, फक्त तुम्ही सगळ्या ऍड करत चला, फक्त ऍड करत चला. 1,999 रुपये. ऑफर शेवटी असते मॅडम. त्याच्यानंतर कॉपी रायटिंग सिक्रेट फॉर कन्व्हर्जन. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज पाहिले का बरं तुम्ही, की शेवटची संधी आहे, वेबिनार जॉईन करा. तुम्ही आजपर्यंत एवढ्या एवढ्या गोष्टींना त्रासलेला, म्हणजे जे माझे मेसेज येत होते त्यांना म्हणतो आपण कॉपी रायटिंग. ज्या माझ्या ऍड वरती जर तुम्ही हेडलाईन पाहिली असेल, डिस्क्रिप्शन पाहिले असेल, ते कसे लिहायचे, ते कसे बनवायचे, असे कसे लिहायचे जेणेकरून लोकांच्या मनात ते घर करतील, बरोबर. असे तुम्ही कसे लिहायचे हे शिकवलं जातं यामध्ये, कॉपी रायटिंग मध्ये.
याची फीस 999 आहे. ड्रीम 1000 ऍडव्हान्स स्ट्रॅटजी. मी तुम्हाला बिझनेस शिकवणार आहे, परंतु डिजिटल बिझनेस. तुमचा बिझनेसचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स प्लस डिजिटल बिझनेसचा माझा एक्सपिरियन्स हा एकत्र करून 1000 ऍडव्हान्स स्ट्रॅटजीज, कशी म्हणजे कोणाला कोणती ऑफर द्यायची, कशी ऑफर द्यायची, तो आपल्याकडे कसा येईल, काय येईल, ह्या ज्या स्ट्रॅटजी कशा बनवायच्या हे मी शिकवतो. 1000 स्ट्रॅटजी तुम्ही इनिशियल लेवलला स्टार्टिंगला बनवू शकता, स्टार्टिंग पासूनच. तर त्याची प्राइस आहे 3499 रुपये. आणि टोटल हा जो पॉवर पॅक आहे, सोशल मीडिया मार्केटिंग, ज्या गोष्टी मध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, त्याची प्राइस आहे 14,999 रुपये. आणि या सगळ्या गोष्टींचं जर तुम्ही टोटल केलं ना, तर ही मोठी 35,499 होऊन जाते प्राइस. परंतु मित्रांनो, मला सांगा, ही प्राइस जस्टिफाय करते का बरं? 100% ही प्राइस जस्टिफाय करते. बट एक तुम्हाला सांगू का, मला जो एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्या हिशोबाने मला असं वाटतं, आणि आज तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आलात, रविवारचा वेळ काढून आलात, फॅमिलीचा टाइम वेळ काढून आलात, तर किती लोकांना ऑफर पाहिजे आहे? त्यांनी मी असं टाईप करा की स्पेशल ऑफर आजच्या वेबिनारची जी काय असेल, ती ऑफर किती लोकांना पाहिजे, त्यांनी मी असं टाईप करा. सर्वांनी टाईप करा ना. ओके. ओके. आणखीन 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 कोण? आणखीन कोण? ओके. तर मित्रांनो, आजच्या स्पेशल वेबिनारची ऑफर आहे. आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की मी वर्थ ₹5,000 गिफ्ट देखील देणार आहे. तर मित्रांनो, आज डायरेक्ट मी सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली कशा करायच्या आणि प्रॅक्टिकली लीड्स कशा मिळवायच्या, जे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये स्टार्टिंग डेज पासून लीड मिळवू शकता, हे मी तुम्हाला शिकवणार आहे त्या कोर्समध्ये. त्याची फीज आहे फक्त आणि फक्त 14,999 मेन फीज. आणि फक्त आणि फक्त मी तुम्हाला पूर्णपणे डायरेक्ट 50% ऑफ देतो आहे. काय करत आहे? 50% ऑफ देतोय. कशासाठी? माझं मिशन जास्तीत जास्त पैसा कमवणे नाहीये. माझं मिशन आहे की स्टार्टिंगला तुम्हाला मी दाखवलं की जास्तीत जास्त लोकांना ऑनलाईन घेऊन यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5,000 रुपयांचं गिफ्ट देखील मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, आपल्या कोर्सची फीज आहे फक्त आणि फक्त किती? 7,500 होतात ना, बरोबर ना? जर आपण 50% मायनस केलं तर 7,500 रुपये होतात. आणि मी तुम्हाला 2,500चं एक कुपन कोड देखील देत आहे. म्हणजे आजचा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त 4,999 रुपयाला मिळणार आहे. आता हा कोर्स काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे? हा कोर्स पूर्णपणे लाईव्ह कोर्स असणार आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली शिकवली जाते. रोज आपण हा 7 दिवसांची लाईव्ह बॅच असणार आहे, जिथपर्यंत तुम्हाला अगदी झिरो पासून शेवटपर्यंत, अगदी प्रोफेशनल पर्यंत, म्हणजे तुम्हाला जेवढ्या लीड्स हवे आहेत, जेवढा बिझनेस जनरेट करायचा आहे, तेवढा बिझनेस तुम्ही जनरेट करू शकता. हा 7 दिवसांचं लाईव्ह वर्कशॉप असणार आहे. काय असणार आहे? हे 7 दिवसांचं लाईव्ह वर्कशॉप असणार आहे, जिथे तुम्ही रोज आपण वन टू वन कनेक्ट करणार, वन टू वन आपण एकमेकांशी बोलणार. आणि हे कोर्स झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट देखील दिलं जातं. जोपर्यंत तुम्ही तुमचा सक्सेसफुली फर्स्ट फर्स्ट मेजर बिझनेस करत नाही, तोपर्यंत माझा पूर्णपणे तुम्हाला टेक्निकल सपोर्ट असणार आहे. टेक्निकल सपोर्ट फुल असणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट अडचण येते, प्रत्येक गोष्टींवरती आपल्याकडे सोल्युशन आहे. फेसबुकचे आणखीन काही काही फीचर आहेत ते सांगा ना. ओके सर, आधी थोडस याच्याबद्दल सांगतो. तर त्याच्यानंतर तुम्हाला झिरो टेक्निकल नॉलेज जरी असेल, तरी तुम्ही क्लासच्या 7व्या दिवसापर्यंत तुमचे मिनिमम मिनिमम 100 लीड जनरेट करू शकता. किती? 100 लीड. आणि जर तुम्ही त्यामध्ये प्रॉपर अभ्यास केला, प्रॉपर गोष्टी ऍड करत गेला, काय करत गेला, प्रॉपर गोष्टी
ऍड करत गेला, प्रॉपर गोष्टींचा अभ्यास पुरेपूर केला, रेकॉर्डिंग तुम्हाला मिळते, लाईफ टाइम रेकॉर्डिंग ऍक्सेस असतो, त्या रेकॉर्डिंग पाहून प्रॉपर अभ्यास केला, थोडा एक्सपिरियन्स घेतला, तर तुम्ही दिवसाला हव्या तेवढ्या लीड्स जनरेट करू शकता. आता माझं जर उदाहरण सांगायचं झालं तर मी माझ्या या बिझनेसमध्ये माझ्या एका क्लायंटचे फक्त आणि फक्त 12 तासात 600 लीड्स जनरेट केल्या. तेवढ्या लेवल पर्यंत तुम्ही देखील स्वतःच्या स्वतः जनरेट करू शकता. सो मित्रांनो, अशा पद्धतीने हा आपला ओव्हरऑल हे आहे, ऑफर आहे. आजची ऑफर तुम्हाला फक्त आणि फक्त 4,999 रुपये पे करायचे आहेत, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत लाईव्ह, आणि त्या आफ्टर लाईव्ह सेशन तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग देखील दिलं जाणार आहे. तो मित्रांनो, आपण 2024 मध्ये आहे, तर आपल्याला या गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्हाला ही गोष्ट शिकायची असेल तर मी चॅट बॉक्समध्ये एक लिंक देतोय, त्या लिंक वरती क्लिक करा, पेमेंट करा, आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला हा जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा किंवा ग्रुपवरती शेअर करा पेमेंट केलेल्याचा स्क्रीनशॉट. आणि जर तुमच्याकडे आत्ता पेमेंट नसेल तर तुम्ही बुकिंग अमाऊंट 1,000 रुपीज पे करू शकता, आणि राहिलेली जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्ही क्लास संपेपर्यंत पे करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इत्थंभूत शिकायला मिळणार आहेत. ओके मित्रांनो, 2024 मध्ये जे जे साध्य करायचं होतं ते साध्य केलं, ते झालं, पण 2024चा एंड कसा करायचा आहे, एंड हा सुंदर करायचा आहे की तसंच बोरिंग करायचं आहे आपल्या हातात आहे, आणि यशस्वी करायचं आपल्याच हातात आहे. 2024 मध्ये भक्कम वाढीसाठी मजबूत पाऊल टाकूयात आपण, ही गोष्ट आपण शिकूया. तर मी काय करतो, तुमच्याशी एक QR कोड मी तुम्हाला दिलेला आहे, लिंक देखील दिलेली आहे. सुशील सरांचं पेमेंट झालेलं आहे. सुशील सरांसाठी सर्वांनी क्लॅप्स करत त्यांनी एक लाईफ चेंजिंग डिसिजन घेतलेला आहे. आय होप तुम्हाला देखील तो डिसिजन घेता येईल. लिंक दिलेली आहे, QR कोड दिलेला आहे. सपोज तुमच्याकडे आता 5,000 फुल पेमेंट नसेल तर तुम्ही आता हे करू शकता, बुकिंग अमाऊंट 1,000 रुपीज पे करून तुम्ही आपल्या क्लासला ऍडमिशन घेऊ शकता. आणि या व्यतिरिक्त जर तुमचे काही क्लास संबंधित डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता, मी सर्वांना अनम्यूट करतो आहे. सर्वांनी आपापल्याला अनम्यूट करायचं आहे, आणि जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर विचारायचे आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आरामात विचारू शकता, बिनधास्त, काहीही प्रश्न असतील. मी सर्वांना अनम्यूट केलेलं आहे. फक्त तिथं खाली अनम्यूटच्या बटनवरती टॅप करा, आणि जे काही क्वेश्चन असतील ते विचारा. ऑफलाईन नाही सर, पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. ओके, सो सुशील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी लाईफ मध्ये 2024चा एंड अगदी उत्तम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आय होप तुम्ही देखील असंच कराल. मी तुमच्या सोबत कोणतं पण टेस्टिमोनियल किंवा कोणती सक्सेस स्टोरी बिलकुल पण शेअर नाही करणार की हे असे होते असे झाले. तुमचा निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचा आहे. मी फक्त एक तुम्हाला निर्णयाबद्दल पुश करू शकतो, बट डिसिजन तो आपको ही लेना है ना भाई साहब. कोणाचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणाचे काही डाऊट आहेत चॅट बॉक्स मध्ये मगाशी तुम्ही विचारत होते त्याप्रमाणे जर काही डाऊट्स असतील तर बिनधास्त विचारा. तर फेसबुकचे फ्री मार्केटिंग फीचर्स सांगा ना सर. फेसबुकचे फ्री मार्केटिंग फीचर्स म्हणजे तुम्ही फेसबुकचे ग्रुप, सर्वप्रथम तर फेसबुकचं पेज बनवायचं. फेसबुक पेज बनवल्यानंतर तिथं आपल्या बिझनेस बद्दलच्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या. सगळ्या गोष्टी म्हणजे प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी, म्हणजे अगदी अगदी म्हणजे तुम्ही हे पण करू शकता काय, तुमचं प्रोडक्ट किती प्राइस आहे, त्याच्यानंतर
तुमच्या प्रोडक्ट चे फीचर्स असे असे आहेत, हे फेसबुकवरती झालं. त्याच्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामवरती देखील सेम करायचं आहे. व्हॉट्सअप फेसबुकचे ग्रुप्स असतात, फेसबुकचे इव्हेंट्स असतात, ते इव्हेंट्स जॉईन करायचे. तिथे तुम्ही इव्हेंट्स जॉईन केल्यानंतर तिथे तुम्हाला प्रमोशन करायचं आहे. ओके, महेश सरांचं पेमेंट डन झालेलं आहे. ओके, कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स, सरांचं पेमेंट डन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर काय, न्यूज वेब पोर्टल बनवता येते का? हो, न्यूज वेब पोर्टल देखील तुम्ही बनवू शकता. न्यूज वेब पोर्टल बनवून तुम्ही न्यूज अपलोड करून त्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता, न्यूज थ्रू अर्न करू शकता. एवढेच होते सर्वांचे प्रश्न. ऑल ओके, ऑल डन, सगळ्या गोष्टी समजल्या. नॉट अबाउट दी कोर्स, बट डिजिटल मार्केटिंगचे बेसिक्स फंडामेंटल तुमचे जे काय आहे ते क्लिअर झाले. जस्ट मला चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, आय एम नॉट आस्किंग अबाउट कोर्स, आय एम आस्किंग अबाउट कधी चालू होणार. तर आपण हे 1 जानेवारी पासून सुरू करतो, 1 जानेवारी 2025. नवीन नवीन आपल्या याची, नवीन इयरची नवीन सुरुवात करणार आहोत सर. ओके, सो या व्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग फंडामेंट बद्दल काही डाऊट्स आहेत का? आतापर्यंत जे तुम्ही फ्रीमध्ये जे पाहिलं ते वर्थित होतं का? तर असेल तर हो टाईप करा. ओके ओके, बाकीच्यांना वर्थित वाटलेलं नाहीये, फक्त एकच होय. ओके, ग्रेट. येस सर, तुमच्या नंबरवर कॉल करून बोलता येईल का? हो हो, बिंदास्त बिंदास्त, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील तुम्ही कॉल करून बोलू शकता, काहीच हरकत नाही. आणखी आणखीन आता एक आपण लास्ट कॉल, काही डाऊट्स असतील तर विचारा, त्यानंतर आपण हा वेबिनार सक्सेसफुली एंड करूयात. राहुल सर थँक्यू, रवा मॅम थँक्यू, त्यानंतर राहुल सर थँक्यू. ओके, प्रशांत सर थँक्यू, अनिल सर थँक्यू, महेश सर थँक्यू. सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, मला आवडलं. ओके, तो मित्रांनो, आजच्या वेबिनार मध्ये एवढंच होतं. आपण अशाच प्रकारचे वेगवेगळे उपक्रम नेहमी आपल्या ह्याच्या थ्रू, टेक मॅनेजर प्लॅटफॉर्मच्या थ्रू घेत असतो. तर तुम्ही काय करायचंय, आपल्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहायचंय. काही ग्रुपमध्ये आपल्या वेगवेगळ्या नवीन आपण हे करत असतो. कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा, हा सर स्क्रीनवरती जो दिसतो तो, त्याच्या सोबतच मी चॅट बॉक्समध्ये देखील टाईप करतो. आपल्या ग्रुप्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट देखील खूप साऱ्या नॉलेज मिळतं. असं काही नाही की तुम्ही हेच करावं, पेड मध्येच येऊन फ्रीमध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मी देत असतो. सो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा. व्हॉट्सअप ग्रुप शक्यतो सोडू नका. जर बिझनेस साठी जर काहीतरी जर तुम्हाला वाटलं असेल की हा व्यक्ती काय आपल्याला देऊ शकतो, तर नक्की तुम्ही हे करू शकता. ओके, सो ग्रेट मित्रांनो, धन्यवाद 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 तुम्ही आजच्या वेबिनार अटेंड केल्याबद्दल. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढील अशाच प्रकारच्या कोणत्या तरी नवीन उपक्रमासोबत. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, मी त्यासोबत आणखीन एकदा एक लिंक शेअर करतो. जर तुम्हाला आणखीन वाटत असेल तुम्ही पेमेंट करू शकता, तर पेमेंट करा. ओके, तर मी एकदा लिंक सेंड करतो. पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट मला ग्रुपवरती टाका. जर या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर मी नंबर दिलाय, नंबरवरती कॉल करा, किंवा ग्रुप वरती वरून देखील तुम्हाला माझा नंबर मिळेल, त्या नंबरवरती कॉल करा. 1 to 1 आपण बोलू जर काही प्रॉब्लेम असतील तर. ओके, सो ग्रेट, थँक्यू, सी यू सून.